नाही, मला वाटतं प्राईम संवाद मध्ये पहिल्या भागात हा प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा पहिल्यांदा कोणीतरी विचारला असेल. सोयीचं मी बोलत नाही, जे स्पष्ट आहे ते बोलतो. मग शिंदे साहेबांच्या शिवसेनेला काय वाटतं किंवा देवेंद्रजींच्या भाजपला काय वाटतं त्याची आम्ही कधी परवा करत नसतो. मला अजितदादांचा फोन येतो का, तर येतो. जिथं चुकला तिथं माझा फोन येतो. जिथं एकीकडे राम मंदिराचं निर्माण होत असताना राष्ट्रवादीचा आमदार बांधतोय रावणाचं मंदिर. महाराष्ट्र विधिमंडळाचं सदस्य असल्यामुळे मला लाख रुपये पगार आहे. आम्ही हे घेतलं, हे तर मला भयानक आहे. याच्यात तुम्ही वाचा की संभाजी म्हणजे केवळ रणदीबाज छाता. ज्या संभाजी महाराजांचा छळ औरंगजेबाने केल्यामुळं तुम्ही हिंदू मुस्लिम वाद पेटायला लागले, पण यांनी तर शब्दछर्या नालायकांनी 100 वर्ष केलंय ना. बरोबर. कोणाचं लक्ष पण नाही. अरे राजकीय दबाव. औरंगजेब जितका क्रूर तितका राम गणेश गडकरी क्रूर. दादांनी यस म्हटल्याबरोबर मी घर बांधायला सुरुवात केली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडनी माझी हकालपट्टी केली. ती आत्ताचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी ती हकालपट्टी केली होती की तुम्ही नास्तिक आहात. जेव्हा हे घर बांधलं वास्तवी नाही झालं या घरात. नाही, एका वर्षात अमोल मिटकरींनी 1,30,00,000 रुपयाचं घर विकत घेतलं. अजितदादांनी तुम्हाला हो ना, तक्रार केल्यानंतर सगळ्यांकडे वॉच असतो. दादा किती ते पंगबे घुंगरू बाजे वो भी दादा सुनते. असं इसको ठोको उसको मार. मी मराठी माणूस आहे ना. हो. माझ्याच गाडीवर हल्ला केला ना त्यांच्या गुंडांनी इथल्या. बरोबर आहे. त्या दिवशी रात्री 11:30 वाजता दादांचा मला फोन आला. मित्रांनो नमस्कार. आजपासून आपण प्राईम संवाद या आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच नेतागिरी ही सिरीज, ही मालिका सुरू करतोय. आणि आज पहिल्याच भागात आपल्यासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची व्यक्ती जुडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची व्यक्ती मी यासाठी म्हणतो की तुम्ही न्यूज चॅनल सुरू केला तर सर्वात आधी तुम्हाला कुठला चेहरा दिसतो, तर तो म्हणजे अमोलदादा मिटकरींचा. अमोलदादा मिटकरी यांच्याबद्दल मी थोडक्यातच सांगतो की त्यांचा हा जीवन प्रवास एवढा प्रेरणादायी आहे की खरंच असं वाटायला लागतं की या जीवनात आणि या जगात अशक्य असं काहीच नाही. शिवव्याख्याते ते छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यापासून सुरुवात करून आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते प्रवक्ते आहेत. हा त्यांचा प्रवास एवढा प्रेरणादायी आहे की राजकारणात येणाऱ्या प्रत्येक तरुणाला तो कुठेतरी दिशादर्शकच आहे. असे अमोलदादा मिटकरी ते जेव्हा बोलतात तेव्हा फक्त शब्द ऐकू येत नाहीत, शब्द मनात घर करतात. त्यांच्या भाषणाचे मुद्दे विरोधकांना थांबवतात आणि जनतेला विचार करायला भाग पाडतात. अमोलदादाच्या भाषणामधील एक लाईन आहे, मैं जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं. अमोलदारांचं बोलणं एवढं प्रखर असतं आणि एवढं मुद्देसूद असतं की विरोधक सुद्धा यांच्या प्रश्नाला किंवा यांनी उपस्थित केलेल्या कुठल्याही शब्दाला ते उत्तर देत नाहीत किंवा उत्तर द्यायला घाबरतात. एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आज महाराष्ट्राच्या राजकारणात उभा आहे. जे अमोलदादा मिटकरी आज आपल्यासोबत जुळतायत. नमस्कार अमोलदादा. मी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आणि नेतागिरी या सिरीज मध्ये, मालिकेमध्ये आपलं स्वागत करतो. अमोलदादा, हा जो आजचा आपला सिरीज मालिकेचा जो भाग आहे तो अप्स अँड डाऊन वाला असेल. म्हणजे मुक्त चर्चा, राजकारणा पलीकडील अमोलदादा. राजकारणाबद्दल तर सर्व सांगतात की अमोलदादा प्रखर आहेत, त्यांचे शब्द टोचतात. मित्र पक्षात शिवसेना शिंदे गट असूनही, सोबतच भाजप असूनही एक वेगळी आयडिओलॉजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. तरी सुद्धा मित्र पक्षातील काही घटक पक्ष चुकत असतील तर त्यांच्यावर तुम्ही टीका करता. आणि काही लोकांना हे खूपतं, काही लोकांना अभिमानास्पद पण वाटतं की नाही अमोलदादा बोलतात. याबद्दल आपण थोडक्यात तुमचं मत ऐकून घेऊ. सर्वात आधी मित्र पक्षांपासून आपण सुरुवात करू. काय वाटतं दादा? पहिल्यांदा कोणते तुमचं मनापासून आभार मानतो की प्राईम संवादच्या पहिल्या भागात होस्ट म्हणून तुम्ही मला बोलावलं. माझा उल्लेख करताना तुम्ही अमोल दादा मिटकरी असं जरी केलं असेल तर आपण मला अमोल मिटकरी असंच म्हणावं अशी माझी विनंती पण राहील. शेवटी मी एक
पारिवारिक शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे. आता जरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला मी दिसत असेल, असं तुम्ही सांगताय, चॅनल लावल्यानंतर अमोल मिटकरीचा चेहरा दिसतो, हे वास्तव आहे. आणि हे खरंच आहे की जे तुकारामांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. आणि म्हणून मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं. मुझे पता है गुंगों का इतिहास नहीं होता. बरोबर. जितकं तुम्ही बोलाल तितकं तुम्ही ऍक्टिव्ह राहा. बरोबर. आणि बोलताना मग आपण आपला पिंड सोडायचा. मी ज्या चळवळीत आहे, तुम्ही माझ्या घरातल्या कॉर्नर टू कॉर्नर बघा. शिव, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वरांपासून सेवालाल महाराजांपासून यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंतचा हा वारसा. आणि एक गोष्ट आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये मी राजकारणात आलो आणि आता महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या प्रादेशिक पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 42 सिटिंग आमदार आहेत सत्तेमध्ये आणि अजितदादांच्या नेतृत्वात जे सगळे काम करतायत, त्या पक्षाचा मी स्पोक्स पर्सन आहे. त्या पक्षाकडूनच मला महाराष्ट्र विधिमंडळावर 2020 मध्ये 14 मेला विधान परिषदेवर अजितदादा पवार यांनी संधी दिली होती. आणि ते करत असताना आता त्या घडामोडी वेगळ्या वेगळ्या घडल्या, पण मी माझा पिंड सोडला नाही. कालची घटना तुम्हाला माहित असेल की आमच्याच सहकारी पक्षातील एका मंत्र्यांनी वराह पूजन केलं, त्यावर सुद्धा मी कडक बाण म्हटल्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे, लोकांना काय अपेक्षित आहे, लोक तुमची घरपट्टी भरतात, पाणीपट्टी भरतात, टॅक्स भरतात, त्यात त्यांना क्वालिटीचं एज्युकेशन अपेक्षित आहे, चांगलं आरोग्य अपेक्षित आहे, त्यांच्या बेरोजगारीचे प्रश्न महत्वाचे असतात ना, काहीतरी काढणं आणि महाराष्ट्राचे विषय भरकटवणं. हे जरी मी सत्तेतला आमदार असलो, जरी महायुतीमध्ये शिंदे साहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत असली, तरी आम्ही कधीही तत्वाशी तडजोड केलेली नाही. काही उदाहरण 1-2 तुम्हाला देणार. रामगिरी बाबा नावाच्या एका कीर्तनकारांनी मागच्या काळात किंवा अलीकडे संगमनेरमध्ये एका वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, बरोबर, किंवा रामगिरी बाबांनी ज्यावेळेस म्हटलं होतं की म्हणजे पैगंबराबद्दल अपशब्द काढले होते, त्यावेळेस सुद्धा छातीचा कोट करून आम्ही बोललो, कारण ही महाराष्ट्राची अस्मिता असू शकत नाही, ही भारतीय संविधानाची शिकवण नाही. या देशामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत श्रद्धा व उपासनेचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. त्या विचाराला मी मानणार आहे. त्यामुळे माझी सोयीचं मी बोलत नाही, जे स्पष्ट आहे ते बोलतो, की लोकांना आवडो न आवडो, सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानिले नाही बहुमता. माझं मन जे सांगतं ते मी बोलतो आणि माझ्या पक्षाची तीच विचारधारा आहे, ती मांडण्याचं मी काम करतो. मग शिंदे साहेबांच्या शिवसेनेला काय वाटतं किंवा देवेंद्रजींच्या भाजपला काय वाटतं त्याची आम्ही कधी पर्वा करत नसतो. पण दादा, तुम्ही आता मला म्हटलं की तुम्ही मला अमोल दादा मिटकरी म्हणू नका, अमोल मिटकरी म्हणा. म्हणून मी तुम्हाला एक सहजच प्रश्न विचारतो की दादा, तुम्ही हे जे वक्तव्य करता, कधी अशी मनात थोडी तरी भीती की आपल्याला जे आपले तुमचे ज्येष्ठ पक्षातील कार्यकर्ते किंवा जे नेते आहेत अजितदादा, ते तुम्हाला फोन लावून बोलतील का रे बाबा तू असा कसा बोलला? कारण की अमोल दादा म्हणजे एकदम अजित पवारांचे जवळचे व्यक्ती, ते तुम्हाला हक्काने फोन लावून म्हणू शकतात. तुमचं बेधडक वक्तव्य अशी मनात भीती नाही वाटत का की अजितदादांचाच फोन येऊन जाईल आणि ते मला म्हणतील अरे भाऊ तू असा कसा बोलतोय? नाही, होतं ना. असं आहे की मी बेधडक बोलणार याच्या करता आहे की मी साहित्य जे वाचलं सगळं क्रांतिकारक नाही. बरोबर. भगतसिंगांच्या जेल डायरी पासून सुरुवात केली होती, दिनकरराव जवळकरांच्या पुस्तकापासून सुरुवात केली होती, देशाचे दुश्मन. त्यानंतर मी प्रबोधनकारांचं वक्तृत्व, कला साधना, प्रबोधनकारांचा कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जे काही साहित्य मी वाचलं, त्या साहित्य नामदेव ढसाळांचा गांडू बगीचा असेल, नामदेव ढसाळांचा गोलपिठा असेल, या सत्तेत जीव रमत नाही नावाचं त्यांचं हे असेल, हे सगळं वाचल्यामुळं ते बाळकडू काय म्हणता येईल आपल्याला 10वी-12वी नंतर ते वाचत गेलो आणि ती बीजारोपण आहे. मग आपण बिनधास्त बोलतो. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक तर तुम्ही सेफ झोन मध्ये वावरू नये. बरोबर. सेफ झोन मध्ये तुम्ही वावरला तर तुम्हाला रिस्कच नाहीये, रिस्क नाहीये कोणती. सेफ झोनच्या बाहेर गेले की तुम्हाला आव्हानं येतात आणि तुम्हाला आव्हानं पेलण्याची सवय असली की तुम्हाला बिनधास्त राहण्याची सवय येते. आता मी कधी कधी हे धाडस करतो का तर तो माझा मूळ स्वभाव आहे. मग मला अजितदादांचा फोन येतो का तर येतो. जिथं चुकला तिथं माझा फोन येतो, जिथं बरोबर आहे तिथं ते स्वतः सांगतात की ठीक आहे, योग्य आहे. याचं कोणतं उदाहरण आहे का? तर एक उदाहरण आहे. आपल्या पातूर तालुक्यामध्ये सांगोळा नावाचं गाव आहे आणि दरवर्षी तिथे रावणाची पूजा त्या गावचे लोक करतात तुलंग्याच्या जवळ.
आम्ही खिरोळकर गुरुजी आम्ही सगळे लोक एकदा तिथे आपल्या रावणाची पूजा होते म्हणजे शरद तांदळेंच्या रावण राजा राक्षसांचा या पुस्तकामध्ये सुद्धा तो उल्लेख आला, म्हणून ते कुतूहलापोटी मी पाहायला गेलो. आता तिथला आदिवासी समाज हा रावणाची पूजा करतो दसऱ्याच्याच वेळेस, दसऱ्यालाच. बाकी लोक रावण जाळतात पण हा, आणि भंडाऱ्याच्या कलेक्टरनी तर अधिकृत पत्र काढलं होतं की रावण दहन करणं आता कायदेशीर गुन्हा. आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एका खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि जे ब्राह्मण होते जातीनं त्यांनी सांगितलं होतं की हे करू नका, रावण दहन करू नका. त्याच्यामुळे आम्ही गेल्यानंतर तिथल्या लोकांनी भावना व्यक्त केली की रावणाचा सभा मंडप तुम्ही तुमच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून द्या. आणि मी म्हटलं देतो. किती रुपये खर्च येणार? म्हणून 20 लाख रुपये. 20 लाख रुपये कबूल केले. आणि तिथं मीडिया पण होता, तुमच्यासारखे हुशार पत्रकार होते. आणि त्याच वेळेस राम मंदिराचा मुद्दा पण महाराष्ट्रात देशात सुरू होता. आणि साधारण एकीकडे राम मंदिराचं निर्माण होत असताना राष्ट्रवादीचा आमदार बांधतोय रावणाचं मंदिर. ती इतकी ती हेडलाईन इंग्रजी न्यूजपेपरला पण गेली, ती टीव्हीची बातमी बनली की राष्ट्रवादीचा आमदार बांधणार रावणाचे मंदिर. मुळात प्रश्न काय की तिथे हजारो वर्षापासून एक मूर्ती आहे आणि अनेक वर्षाची प्रथा परंपरा आहे की आम्ही रावणाला जाळत नाही, रावणाला पूजतो. आणि अशा रावणाचं एखादा सभामंडप किंवा हे तुम्ही देऊ शकता का? एक गरीब आदिवासी बांधवांचा प्रश्न होता. मी होकार दिला. तिथे एक अंधश्रद्धा पण होती का, इथं प्रयत्न केले लोकांनी पण ते त्यांच्यावर कोसळलं, म्हणून अंधश्रद्धा पण मोडीत काढायची होती. बरोबर. आजही दरवर्षी मी जातो, पण ज्या दिवशी ही बातमी हायलाईट झाली म्हणजे एकदम ब्रेकिंग न्यूज, त्या दिवशी रात्री 11:30 वाजता दादांचा मला फोन आला. अच्छा. की देशात एकीकडे राम मंदिर बांधलेलं असताना तू रावणाचं मंदिर बांधण्याच्या भानगडीत का पडला? म्हटलं दादा तिथल्या लोकांची ती श्रद्धा आहे. तर म्हणले तुला आमदार होऊन किती वर्ष झाले? म्हटलं झाले 3 वर्ष. मग तुला 3 वर्षात नाही रे सुचलं ना, आता कसं काय सुचलं? त्याच्यामुळे आता सध्या या भानगडीत पडू नका, असं ते वडिलकीचा सल्ला जेव्हा देतात तेव्हा मी ऐकतो आणि मी बोलतो ना. बोलल्यानंतर जर कुठं वाटत असेल की मी चुकतोय तर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आदरणीय अजितदादा मला त्याबद्दल सांगतात, मग मी ते फॉलो करतो. आणि शेवटी बोलणारा चुकतही असतो, काम करणारा चुकतो. नाही, बरोबर. पण माझ्या वक्तव्यानं कधी पक्ष अडचणीत येईल असं काम मी कधीही केलेलं नाही. त्यामुळे अजितदादाने राष्ट्रवादी काँग्रेसचा स्पोक पर्सन म्हणून तुमच्यावर जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी खूप मोठी असते. प्रवक्त्याची जबाबदारी म्हणजे कबीरानं सांगितलेलं आहे, शब्द संभल कर बोलिये शब्द को हाथ न पाव, एक शब्द दवा करे और दूजो करे घाव. करेक्ट. मग एक शब्द तुमची दवा आहे, दुसरा घाव मारतो, म्हणून शब्द फार जपून वापरावा लागतात. आणि मी प्रवक्ता आहे पक्षाचा, मुख्य प्रवक्ता जरी नसलो तर प्रवक्त्यांच्या एकूण प्रवक्त्यांमध्ये मी पक्षाचा प्रवक्ता, स्पोक्स पर्सन म्हणून माझ्या पक्षाची भूमिका मी मांडत असतो. आता दादा तुम्ही थोडक्यात तुमच्या प्रवक्ता पदाबद्दल किंवा राष्ट्रवादीतील अजितदादांचं तुमच्या आयुष्यातील स्थान तुम्ही सांगितलं. पण दादा जेव्हा आम्ही आपल्या घरात आलो, बाहेर शिवसंभव लिहिलं होतं. घराच्या एंट्रीवर सावता माळींचं एक कोट होतं, अभंगातलं 1-2 लाईन्स होत्या. आणि तुम्ही नेहमी म्हणता की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मी नाही म्हणून आहेच, तो आहेच. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही नेहमी आपल्या भाषणात एक प्रेरणा स्रोत म्हणून म्हणता की हा शिव फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. तर घरी आल्यावर कुठेतरी एक वाईब्स आल्या की नाही खरंच हा माणूस जो बोलतो ते करून दाखवतो आणि तसाच वागतो. घरात आल्यावर अनेकांच्या घरात गणेशजींची मूर्ती असते, गणेशजींचा फोटो असतो. आपल्या घरात आल्यावर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, घराच्या वरती छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. तर दादा जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की राजकारणा पलीकडील अमोल दादा आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. तर हे घर बांधताना आपल्या मनात नेमकं काय होतं? आणि आपण आपल्या मुलांचं नाव सुद्धा शंभूराजे ठेवलं, त्यामागील सुद्धा एक थोडक्यात माहिती आम्हाला सांगाल तर राजकारणा पलीकडील अमोल दादा सर्व जनतेला माहित होतील. नाही, मला वाटतं प्राईम संवाद मध्ये पहिल्या भागात हा प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा पहिल्यांदा कोणीतरी विचारला असेल. 2020ला मी विधिमंडळाचा सदस्य झाल्यानंतर 2021ला जिल्ह्यातील आमच्याच पक्षाच्या लोकांनी आदरणीय अजितदादांकडे माझी तक्रार केली होती. अच्छा. ती तक्रार अशी होती का एका वर्षात अमोल मिटकरींनी 1,30,00,000 रुपयाचं घर विकत घेतलं. त्यानंतर जेव्हा मी मुंबईला गेलो, दादांनी मला म्हणलं शहाणे पहिल्याच वर्षी तू 1.5 कोटीचं घर घेतलं असं ऐकलं. मी म्हटलं दादा कसं शक्य आहे? शक्य कसं आहे? कोरोनाचा काळ लागलाय, कसं शक्य आहे म्हटलं. मी ज्या घरात राहतो ते रेंटनी राहतो, त्याचा 23,000 रुपये रेंट आहे.
बरोबर. मी पुढच्या भेटीत तुम्हाला ते रेंटचे अग्रीमेंट आणून देणार. आणि अजितदादांनी तुम्हाला प्रश्न हो ना, विचारला. म्हणजे तक्रार सगळ्या केल्यानंतर- अजितदादांचा सगळ्यांकडे वॉच असतो. वॉच असतो. दादा चीटी के पंख में घुंगरू बाजे वो भी दादा सुनते, असं आहे. अच्छा. त्याच्यामुळे दादांच्याकडे गेलेल्या तक्रारीवर थेट, आणि दादा स्पष्ट आहे, तुमची बस, तक्रार बस, असेल तर समोर बसवतात की हे तुझ्या याच्याबद्दल असं असं तुझं मत आहे. आपण आपल्यावर जर आरोप झाले तर मग ते आरोप खोटे असतील तर त्याची एक संधी पण देतात. नाही बरोबर. चुकलं असेल तर एक संधी तुम्हाला चूक दुरुस्त करण्याची देतात. मला म्हणले शहाण्या तू पहिल्याच वर्षी 6 कोटीचं घर घेतलं. म्हटलं नाही. म्हटलं पुढच्या वेळेस तुम्हाला रेंट अग्रीमेंट आणून दाखवतो. मी खडकीत राहायचो अगोदर. बरोबर. तिथं माझं रो हाऊस होतं. ते रो हाऊस मला 9 लाख रुपयात भेटलं होतं. कारण ते दक्षिणमुखी होतं. अच्छा. आणि मी अंधश्रद्धा पाळत नाही म्हणून मी दक्षिणमुखीच घेतलं आणि त्याच घरात मी आमदार झालो. अच्छा. मग माझ्या मिसेसची प्रेग्नन्सीचा काळ होता. तिला 5-6 महिने होऊन गेले होते, पण डॉक्टरांनी पायऱ्या चढायला मनाई केल्यामुळं एखादं घर तुम्ही शहरात शोधा म्हणजे जिथं प्रेग्नंट असणाऱ्या महिलेला फिरता येईल मोकळं. बरोबर. म्हणून आम्हाला ते घर सापडलं. योगायोगानं ते भाजपचे नगरसेवक होते. अच्छा. आणि त्यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादी असा फार मोठा वाद महाराष्ट्रात असताना हो. एक मैत्रीच्या नात्यानं त्यांनी मला ते घर दिलं. मग 23,000 रुपये महिन्याने मी तिथं राहायला लागलो. माझे आरोप कसे खोटे आहेत हे मी दादाला सिद्ध करून दाखवलं. पण दादाला म्हटलं, दादा माझी विनंती आहे, आता हा आरोप सिद्ध झाला नाही, हा खोटा आरोप आहे. ज्या वेळेस मी घर बांधेल त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणाल तीच डिझाईन मी फायनल करणार. मग तो काळ उलटल्यानंतर 3 वर्षांनंतर 4 वर्षानंतर एक शेवटी भाड्याच्या घरात मी किती दिवस राहणार. बरोबर. स्वतःचं घर असलं पाहिजे, प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर बांधणं, वडिलोपार्जित घर आणि स्वतःचं घर बांधणं हे स्वप्न असतं ना. तुम्ही पुण्या मुंबईला राहता, तुम्हालाही वाटतं तुमचा ऍटलिस्ट एखादा फ्लॅट तरी असला पाहिजे. आणि आपण लहानपणापासून कविता ऐकत आलोय, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती. मग मी साधारण महाराष्ट्र भ्रमण करणारा माणूस आहे आणि शिवाजी महाराज हे माझं आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलेले आहेत. प्रत्येकाचेच ते आहेत. त्याच्यामुळं आपलं घर चिऱ्यात असावं कोकणातलं, जिथं मस्त आनंद घेता आला पाहिजे. प्रसन्न हवा म्हणजे रिलॅक्स यार, टेन्शन फ्री जीने का. आपल्याला जगला म्हणजे आपण जगलो पाहिजे असं वाटलं पाहिजे. बरोबर. असं करताना हा जो परिसर तुम्ही आज डेव्हलप झालेला बघता, त्याच्या मागचे 1 वर्षापूर्वीचे जर तुम्हाला फोटोग्राफ मी कोणते दाखवले तर तुम्ही शॉक व्हाल. हा डम्पिंग झोन आहे हा परिसरामधला. हा डम्पिंग झोन होता. हे आरोग्यनगरची कॉलनी, इथं ज्यांना अलॉट केले होते गव्हर्नमेंटनी त्या जागा, ती लोक इथं राहायची. इथून डुकरांचा म्हणजे अलीकडच्या काळात वराहांचा वावर असायचा आणि ते वराह सगळे तिथे यायचे. बरोबर. लोक तिथं शिळ आणून टाकायचे. आणि ही फिरता फिरता मला एका माझ्या मित्रांनी म्हटलं की जर शहरात आता पाहिजे असेल, जिथं आमदार लोक राहतात, सुधीर कॉलनी किंवा रामनगर, इकडं अकोल्यात 5,000 रुपये स्क्वेअर फीटचा भाव आहे. अच्छा. आणि घर बांधायचं असेल तर कमीत कमी 2200-2500 प्लॉट पाहिजे. तिथे गुणाकार केला. याला म्हटलं 5,000 रुपये स्क्वेअर फूट आणि 2,000 म्हणजे 5,000 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे 2,000 घेतलं तर म्हटलं याच्यातच पैसे आपले लाखो रुपये चालले, कोट्यावधी रुपये चालले, तर इतकं कुठं आपला जमणार आहे कार्यक्रम. त्याच्यात फिरता 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 हा एक प्लॉट दाखवला. साहेब म्हणे इथे 2,021 रुपये भाव. अच्छा. 2,021 भाव आणि एका कोपऱ्यात होता. इकडून डम्पिंग, इकडून आता वाटत नाही की हा कोपरा, असं वाटतं सेंटर मध्ये आला. तेच सांगतोय पुढे. आता या जागेला लोक का घेत नाहीत याचा मी शोध घेतला. लोक घेत नव्हते ही जागा. प्लॉट पण चांगला तर प्लॉट आहे, घेत का नाहीत मी माहिती घेतली. ते म्हणलं या जागेला कोस असल्यामुळे, अच्छा, समोर वडाचं झाड असल्यामुळे, अच्छा, वड आणि पिंपळावर भूत राहतो ना, ती अंधश्रद्धा. आणि त्यातल्या त्यात कोसाचा प्लॉट कोणी घेत नाही. कारण ह्या घराला तुम्ही जर कोणते पाहिलं असेल तर याचं कुठलंही वास्तुशास्त्र केलेलं नाही. अच्छा. या घरात कुठेही तुम्हाला हिरवी मिरची, काळी बाहुली, घोड्याची नाल हा फालतूपणा कुठं दिसणार नाही. हे सगळे जसं हनुमान चालिसामध्ये आहे ना, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. आमच्याकडे तर वर शंभूराजे आहेत, खाली शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळे भूत पिशाच भानामती यात खोटानं पडत नाही. मी म्हटलं की कोसाचा प्लॉट आहे आणि समोर वडाचं झाड आहे. जिथं वडाचं झाड आहे तिथं जर तुम्ही सायंटिफिकल बघितलं तर तिथं पाणी लागतं आणि काळा दगड लागतो. आणि 90 फुटावर इथं काळा दगडात पाणी लागलं. अच्छा. जसा बोर मारला, बोरचा 1-1.5 लाख रुपये खर्च होऊ दिला मी आणि पटकन हा प्लॉट घेतला आणि या प्लॉटची डिझाईन काढली. आणि मग 3 महिन्यानंतर दादाकडे गेलो. म्हटलं ही डिझाईन A-B-C यातली फायनल करा. दादांनी यात काही करेक्शन सांगितलं. म्हटलं आता मी तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य असल्यामुळे मला
2.5 लाख रुपये 2.25 लाख रुपये पगार आहे बरोबर. आणि SBIच्या बँकेची लोनची केस माझी सँक्शन होऊ शकते. हो. मी 70-80 लाख रुपयाचा लोन काढतो, माझ्या जवळचे काही थोडे पैसे टाकतो, मी घर बांधायला सुरुवात करतो. दादांनी यस म्हटल्याबरोबर मी घर बांधायला सुरुवात केली. आणि हे एकाच दिवशी नाही, याच्या पूर्वी मी रस्ते बांधले, ह्या नाल्या अंडरग्राऊंड केल्या, ते झाड रिप्लांट केलं, त्याला ओटाबिटा आता चौथरा बांधला, आणि ज्या शेजाऱ्यांनी एक झाड लावलं त्यांच्या घरासमोर एक लाईट टाकला. आणि हा सगळा पूर्वीचं आरोग्यनगर हे नाव होतं, पण आरोग्य आणि या नगरचा काही संबंध नव्हता. पण आता ते खरंच आरोग्यनगर म्हणून आम्ही चमकवलं. एंट्रीला संभाजी महाराजांचं नाव दिसते तुम्हाला, इकडून संभाजी महाराजांचं नाव दिसते, वर शंभूराजे दिसतात, आणि खाली शिवाजी महाराजच्या कृपेनं फळास आलेलं असं जे ते शिवसंभव हे या घराचं नाव. आणि राजर्षी हा तो कन्सेप्ट राजर्षी शाहू महाराजांनी किर्लोस्करांसोबत ज्यावेळेस नाटक कंपनीमध्ये पहिलं नाटक काढलं होतं, त्या नाटकाचं नाव सुद्धा शिवसंभव. हे मी 8-10 वर्षापूर्वी कागलला असताना शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला जेव्हा कधी आपण घर बांधू भविष्यात, त्यावेळेस या घराला शिवसंभव हे नाव देऊ. आणि म्हणून संभाजी महाराजांचं नामस्मरण व्हावं म्हणून आम्ही मुलाचं नाव सुद्धा शंभूराज असं ठेवलं. आणि त्याला बोलताना शंभू आम्ही म्हणतो, तितक्या वेळ आमच्या तोंडात संभाजी महाराजांचं नाव येतं. आणि पॉझिटिव्ह वेव्स बाबतीत जे तुम्ही म्हटलं, त्याच्यात जनता इथे येते, आमदार लोक भेटायला येतात, तर इथे आल्यानंतर त्यांनी कुठलाही VIP आला त्यांनी शिवरायांचं दर्शन घ्यावं, बरोबर, वर शंभूराजांचं दर्शन घ्यावं तिथं, आणि तिथून आल्यानंतर मग आमच्या घरात चहा पाणी घ्यावं आणि निघावं. तर अशा प्रकारे प्रसन्न वातावरणामध्ये, म्हणजे समोर झाड आहे, इकडे झाड आहे, इकडे झाड आहे. आणि तुम्हाला जर ओझोन आणि ऑक्सिजन रेडीमेड भेटत असेल, मी तुम्हाला सांगतो, या घराच्या कॉस्टच्या बरोबरीत मला सुंदर फ्लॅट तिकडे घेता आला असता, पण ही गावातली अनुभव मला घेता आला असता. माझ्या जिथं तो वराह एंट्री होती तिथं माझी गाय आहे, आता गाईला एक गोरा आहे. त्याच्यामुळं खेड्यातलं फील आणि घरं असावे घरासारखे. या चिराचाही तसाच इतिहास आहे, 2 मिनिटात सांगतो. चिरा मी रत्नागिरीवरून बोलावला होता. चिरा म्हणजे किल्ल्याला वापरतात तो दगड, आणि त्या दगडाचं एक वैशिष्ट्य असतं की जितकं तापमान वाढतं तितका तो थंड होतो, जितकी थंडी असते तितका तो गरम होतो. आणि मी 1-1.5 ट्रक तो बोलावला लांज्यावरून रत्नागिरीमधून. तो कॉस्टली त्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते महाग गेलं, आणि आपल्याकडे त्याचे हे पण नव्हते कारागीर, त्याच्यामुळे पैसे संपले होते त्यावेळेस. मग तिथंच ते स्टॉप केला, जिथं तो वापरायचा तर मग आम्ही ते 2 पोर्शन काढले. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचा परिसर जो आहे तो तुम्हाला असा जुना अँटिक वाटतो. आणि घरातली प्रत्येक कोपऱ्यातली जागा ही स्वच्छ, आणि स्वच्छतेवर आम्ही भर दिला, कारण आमच्यावर राजकारणात बारामतीच्या एन्व्हायरोमेंटल फोरमच्या संस्थापिका सुनेत्रा वहिनी पवार यांनी केलेली स्वच्छता आणि स्वच्छतेबाबतीत त्यांचं असलेलं जागरूकता, आणि आदरणीय अजितदादांचं राहण्याचं स्वच्छ राहणीमान, याचा इम्पॅक्ट माझ्यावर नसता तर कदाचित मी घरात अवतीभोवती हे वातावरण निर्माणच केलं नसतं. जरा याला जोड म्हणून 2 प्रश्न फक्त विचारतो. एक प्रश्न असा आहे की फक्त रागवू नका. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की या घरात कुठेच मिरची उलटी बावली असं काहीच नाही. मग याला जोडीस जोड दादा मला असं वाटते की तुम्ही नास्तिक आहात की काय? नास्तिक आणि आस्तिक असण्याचं काही संबंध आहे. माझ्या घरात तुम्ही गेलात तर पांडुरंगाची, बरोबर, माझ्या मागं विठ्ठल रुक्मिणी, तुमच्या समोर विठ्ठलाचा फोटो आहे. मी आस्तिकच आहे, पण देवा धर्माच्या नावाने ज्या पद्धतीनं मूर्ख बनवण्याचा बाजार होतो, तो मूर्ख बनवण्याच्या बाजाराच्या विरुद्ध मी आहे. म्हणजे उदाहरणार्थ वक्तव्य सुद्धा वराहाच्या अगेन्स्ट जे केलं, हो, ते या संकल्पनेला धरून असं. हो ना, मी आस्तिकच आहे. कोणी मला नास्तिक म्हणत असेल तर मी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हनुमान चालीसा, रामायण, रामायणामधला बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, लंकाकांड, हे जितके कांड असतील, महाभारत, सगळं मला तुम्ही विचारा कुठलंही तर मी सांगेन, म्हणजे मी आस्तिक आहे. बरोबर, याचा अर्थ मी वाचतो. पण माझं डोकं मला सत्सद विवेक बुद्धी काय सांगते, बरोबर, प्लॉट तुमचा, घर तुमचं, तुम्हाला वास्तुशास्त्र कसं करायला 3 पाट माणूस कशाला पाहिजे? नाही, बरोबर. इथं माझा विरोध आहे. म्हणजे जेव्हा हे घर बांधलं वास्तूही नाही झालं या घराचं. नाही, 7 एप्रिल बायकोच्या लग्नाची, म्हणजे आमच्या नवरा बायकोच्या लग्नाची तारीख आणि तिचा वाढदिवस. अच्छा, हे 7 एप्रिल म्हटलं, याच्यापेक्षा शुभ तर असूच शकत नाही कोणतं. बरोबर. आणि लग्न केलं त्या दिवशी अमावस्या होती. हो. आणि त्याच्यामुळं मी वारकरी संप्रदायात वाढलेला माणूस, आणि वारकरी संप्रदायात तुकाराम महाराजांनी सांगितलं, आहे ऐसा देव
वदवावी वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा. महात्मा फुलेंनी पण तेच सांगितलं. हो. त्यांचा माझ्यावर प्रभाव आहे. बरोबर. म्हणून माझ्या वडिलाच्या कष्टातून बांधलेल्या घरात मी कशाला लिंबू मिरच्या बांधू. माझ्या स्वतःच्या हातावर, म्हणजे काल परवा बहिणाबाई चौधरींची जयंती झाली. हो. नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहून, माझं दैव मले कळे माझ्या दारी नको येऊ म्हणणाऱ्या बहिणाबाई किंवा संत गाडगे महाराज जे सत्यनारायण देवाची भक्तीने हा मूर्खाचा आणि चिवत्याचा बाजार आहे म्हणणार आहे. बरोबर. तिथं मी घरात सत्यनारायण कशाला घालणार. बरोबर. दुसरं असं, आता गणेशोत्सव आहे. हो. तुम्हाला सांगतो, लोकांनी धर्म आपल्या सोयीनं निवडला. नाही. कसा? पूर्वीच्या काळामध्ये, पेशव्यांच्या काळामध्ये अष्टविनायकाची स्थापना झाली. हो. त्यापूर्वी गणेशोत्सवाचं स्तोम महाराष्ट्रात नव्हतं. त्यापूर्वी जगदंबा तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव व्हायचा शिवरायांच्या काळात. बरोबर. असं अंबाबाईचा नायटा नावाच्या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलंय. बघा, फार जबाबदारीने सांगतोय तुमच्या चॅनलवर. पेशव्यांच्या काळामध्ये मोरेगावच्या मयुरेश्वरांपासून पालीच्या बल्लाळेश्वरापर्यंत अष्टविनायक आले. त्या अष्टविनायकाचे भक्त तयार झाले. बरोबर. लोक दर्शनाला जायला लागले. आता या अष्टविनायकाचा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा 10 दिवसाचा सोहळा व्हायला लागला. मग हळूच डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा गणपतीमध्ये भक्त कन्फ्युज झाले. बरोबर. ते होत नाही तर हळूच 5 दिवसाचा गणपती आला, मग 1.5 दिवसाचा, 2.5 दिवसाचा आला, मग 1.5 दिवसाचा आला. पेशव्यांनी बांधलेल्या गणपती, भाऊसाहेब रंगारींनी सुरू केलेला गणेशोत्सव, तो माग पाडायला लालबागचा राजा आला. बरोबर. लालबागचा राजा अक्षरशः लोक सहज जायचे, पण अंबानी आणि अमित शहा गेल्यामुळे श्रीमंतांचा लालबागच्या राजाचा देखणा सोहळा वर्षभर चालू असतो. आणि आज मरणाची गर्दी तिथे असते. आमच्या यवतमाळला कळमचा चिंतामणी आहे. अष्टविनायक अनेक प्रकारचे आहेत. 1.5 दिवसाचा गणपती वेगळा. काल आता एकाने रील बनवला होता, सुदाम कीर्तने काय त्याचं नाव, त्याच्या रीलवर आक्षेप घेतला गेला. म्हणजे मुस्लिम आहे, अथर्व सुदामे, मुस्लिम एक तो दुकानदार आहे आणि तो म्हणतोय की गणपती नसल बाबा माझ्याकडून घ्या तर समोरून घ्या. आता त्याला काही झुंडशाहीने विरोध केला त्या सुदामेला. बरं, चाला डिलीट करते, काय मुस्लिम बिस्लिम चालत नाही असं. अनेक गाव पातळीवर गणेशोत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष हे मुसलमान असतात. सलमान खान नावाचा मुसलमान 1.5 दिवसाचा गणपती बसवतो. त्याच्यामुळे हे धर्म आता म्हणजे एका महिन्याच्या मागे गेला तर हा अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय होता. एका महिन्यामध्ये तो अख्खा हर हर महादेव झाला. बरोबर. आणि आता हळूच तो 2 दिवस गणपतीचा होईल. 3ऱ्या दिवशी महालक्ष्मी येतील, मग गणपती मागं पडेल. मग आणि विडंबन बघा ना, तुम्ही तुमचा गणपती आणता, बनवणारा कुंभार, बरोबर, विकत घेणारे भोपळे किंवा मिटकरी, बरोबर, मग आणला बसवला, याच्यात काही, पण त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करावी लागते. म्हणजे ते दॅट इज डेड बॉडी. आणि ते प्राण प्रतिष्ठा तुमच्या वडिलांकडून होऊ शकते, तुमच्या आईकडून होऊ शकते. बरोबर. कारण गणपती बसवण्याचा मतितार्थ त्यालाच करतो ज्यानं आई वडिलाला प्रदक्षिणा मारली. कार्तिके आणि गणपतीमध्ये कॉम्पिटिशन झाली, ते मोरावर गेले विश्व प्रदक्षिणेला. बरोबर. आणि गणपतीने आई वडिलालाच मारली. मग आई वडिलाच्या हातून जर तो गणपती बसवला तर बसत नाही का? बसतो ना. मग आता त्या डेड बॉडी मध्ये प्राण टाकायला तुम्हाला 3 पाट माणूस कशाला पाहिजे? या गोष्टीसाठी माझा विरोध होता. कारण तो कायम राहणार. ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक धर्म स्थापन करताना सांगितलं की सर्व साक्षी जगतपती तेथे नकोची मध्यस्थी. जगतपती सर्व साक्षी आहे. आता तुम्ही गाय म्हैस घ्यायला गेलात तर तुम्हाला दलाल तो कमिशन खाणार नाही, तुम्ही थेट घ्या ना. त्याच्यामुळे मी अशा प्रकारचा आस्तिक आहे. नास्तिक असण्याचा काही प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे मी अशा प्रकार. त्याच्यासोबत जरा जोडीस जोड दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही सांगितले की घर इथे यायच्या आधी प्युअर ब्लॉक टाकले, रोड आले, तर एक नागरिक म्हणून मला प्रश्न असा विचारायचा आहे की या एरियात आमदार येणार म्हणून ही स्वच्छता, रोड, प्युअर ब्लॉक टाकण्यात आले का? नाही. आमदाराच्या अवतीभोवती स्वच्छता आणि साफसुथरेपणा असला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साजेसा आणि उठावदार आमदार वाटतो. आणि त्याच्यामुळं फक्त आपणच स्वच्छ राहायचं आणि आपले शेजारी उपाशी ठेवायचे आणि आपल्या शेजाऱ्याच्या घरासमोर चिखल, खाणीचं साम्राज्य, डास, डुकर हे असतील आणि मी किती चांगल्या घरात राहत असेल. त्याच्यामुळे शेजार धर्म ज्याला म्हणतात त्या धर्माचं मी पहिल्यांदा पालन केलं. आणि आमदार आहे म्हणून नाही,
आमदारकीचा सदुपयोग कसा करता येईल. आणि आता तुम्हाला सांगतो, अख्ख्या अकोल्यात संभाजी महाराजचा पुतळा कोणी नाही, कोणी उभं करायची हिंमतही केली नाही. बरोबर. आणि माझ्यावर थोबाड उघडणाऱ्यांनी त्यांच्यात दम असेल ना तर त्यांच्या घरावर संभाजी महाराजांचा पुतळा बसून दाखवावा. अमोल मिटकरींनी बसवलाय, कारण ती निष्ठा आहे शंभूराजांवरची, अभ्यास आहे शंभूराजांवरची, निष्ठा अभ्यास. कुठे संभाजी महाराजांचा पुतळा नाही, तसा जिजाऊचा पुतळा पण कुठं नाहीये. बरोबर. आज आमच्या घरासमोरचा ओपन स्पेस, त्या मंदिरात लोक अक्षरशः दगड घाण पडलेली असायची, ते सुद्धा काढून तिथं राजमाता जिजाऊ उद्यान होते. आणि आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर डेव्हलप असायला पाहिजे ना. स्वच्छता हा तर मूल मंत्र आहे. तुम्ही एकटे स्वच्छ राहताय आणि तुमच्या अवतीभोवती, इथं दवाखाना होता तो कायमस्वरूपी बंद झालाय, पेशंटच नाही आहेत कुठे. बरोबर. आणि हा आपला संविधानिक अधिकार आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमदार येतो म्हणून मी डेव्हलपमेंट केलं नाही. आमदार आल्यानंतर लोकांना आता 2,000 रुपयाचा भाव, जे इकडचे शेजारी होते ज्यांचं घर एकाचं 15 लाखात विकायला होतं, तो आज 35 लाखात विकत नाही. म्हणजे रेडी रेकनर वाढला. बरोबर. तुम्ही टॅक्स पे करताय म्हणून तुम्हाला फॅसिलिटी भेटल्या. इथं स्वीपर यायला लागला, इथं घंटा गाडी यायला लागली, इथं कचरा साफ व्हायला लागला. अमोलदादा मिटकरी आले म्हणून एकंदरीत सगळाच विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. मी अजूनही कुठे गेलो असतो तरी मी विकासाला प्राधान्य देतो. पण मला माहित होतं की माझ्या वडिलांनी कष्टाने जिथं लाथ मारला तिथं पाणी काढलं. बरोबर. आपण लाथ मारून तिथं पाण्याचा कारंजा काढू शकतो. बरोबर. हा पाण्याचा कारंजा काढण्याचा प्रयत्न. आणि आत्ताच्या घडीला अकोला महानगरमध्ये सर्वात सुंदर जर स्वच्छ परिसर कुठला असेल तर हा प्रभाग क्रमांक 19 आहे. आणि लोक आता येतात, थँक्स म्हणतात, पण आता असं म्हणतात की साहेब, एक मत न मागता तुम्ही एवढी मोठी डेव्हलपमेंट करून दिली. बरोबर. आता तुमच्या पक्षाचे नगरसेवक निवडून द्यायची जबाबदारी आमची. म्हणून आता आम्ही महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही तयारी करणार आहोत. त्याचा फायदा होतो ना. परत मी जसं म्हटलं की राजकारणापलीकडील अमोलदादा आम्हाला जाणून घ्यायचे आहे, तर तुम्ही जरा बेधडक आणि आक्रमक वक्तृत्व शैली आपली तर आहेत. आणि आपला जो जीवन प्रवास आहे, सर्वप्रथम शिवव्याख्याते, नंतर संभाजी ब्रिगेडचे तुम्ही प्रवक्ते, आता एनसीपीचे प्रवक्ते, हा सगळा प्रवास होत असताना जेव्हा जसे की तुम्ही आता ओळखले जाता तुमच्या वक्तृत्व शैलीबद्दल, तुम्हाला तुमच्या जीवनातील पहिलं भाषण आठवतं का? आणि थोडक्यात तुम्ही त्याचं एक उदाहरण सांगू शकाल का की नेमकं ते भाषण काय होतं? आणि तुमची शैली डे 1 पासून अशी होती की ते हळूहळू डेव्हलप झाली. कारण की आता तरुण मंडळी जी आहे राजकारणात येत असताना आदर्श म्हणून अमोलदादा मिटकरी यांना पाहतात, एक वक्तृत्व कसं असावं, अमोलदादांसारखं असावं म्हणून तुमच्याकडे पाहतात. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. वक्तृत्व अनेक लोक महाराष्ट्रात करतात. बरोबर. पण त्याचा टायमिंग साधता आला पाहिजे. त्याकरता जी लोक ही चॅनल पाहत असतील, आणि मला माहित आहे की मला प्रेरणा मानणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे, त्यांनी मानावं असं मी म्हणतही नाही. कारण माझं ते स्लोगन आहे, मी कोणाचा गुरु नाही आणि माया कोणी चेला नाही, गाडगे बाबाचा. बरोबर. त्याच्यामुळे जर कोणी मानतच असेल फॉर एक्झाम्पल, तर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं वक्तृत्व, कला आणि साधना हे पुस्तक आवर्जून वाचावं. बरोबर. कारण संस्कृत मध्ये आहे, शतेषु जयते शुरा, सहस्रेषु च पंडिता, वक्ता 10 सहस्रेषु, दाता भवती वानवा. 100त एखादा शूरवीर, शतेषु जयते शुरा, 100त एखादा शूरवीर, सहस्रेषु च पंडिता, 1000त एखादा उच्च ब्राह्मण. बरोबर. वक्ता 10 सहस्रेषु, 10,000त एखादा वक्ता, दाता भवती वानवा, तो या दोघांपेक्षा ग्रेट असतो. म्हणून वक्ता, मला आठवतं 2004ला मला कुठलीही संधी नसताना माईक हातातून खेचत, शाळेत असताना नाही, शाळेत तर सुरुवात गणेशोत्सवातच होती. गाव पातळीवर गणपतीची. म्हणजे तुम्ही शाळे व्यतिरिक्त सुरुवात केली. माझा आवाज प्रभावी असल्यामुळे मला माझे शिक्षक पहिल्या वर्गातच म्हणायला लावायचे, असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तूच म्हण. मीच म्हणत होतो. त्यावेळेस माईक नव्हते, सुतळीला बांधलेला माईक असायचा. आणि नंतर भारत माझा देश आहे हे प्रार्थना मी म्हणायचो, जनगण मन. आणि कोणी भाषणाला बोलू देत नाही, कारण पूर्वी बचाव स्पर्धा व्हायच्या, भावगीत स्पर्धा व्हायच्या, गीत गायन स्पर्धा व्हायच्या, टी सिरीजच्या कॅसेट असायच्या, छगन चौगुलेचे गोंधळ चालायचे, प्रल्हाद शिंदेची तू तर सुख करता तुझं दुःख हरता गाणं होतं. म्हणजे वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यांनी दुष्काळ मिटवण्याकरता हरित क्रांती केली होती. त्या दरम्यान गणेशोत्सवात हे गाणं लिहिलं गेलं होतं की पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाने खोबरन केळं, केली साल्या प्रसादाची भेळ, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. याच्यात कसं आहे की बाबा मोदक केले लाली गव्हाचे, नाव काढू नको तांदूळाचे, लाल गव्हाचे मोदक करून देवाला अर्पण केले. अशा काळात तिथं कुठली फॅसिलिटी नव्हती, काही सुविधा नव्हत्या, परिस्थिती विचित्र होती. मग अशा काळात ती भावगीत स्पर्धा व्हायची, भक्तिगीत स्पर्धा व्हायची, ते गीत आम्ही म्हणत.
म्हणत होतो. आणि गाव पातळीवर माझं गाव कुटासा आहे, खारपानपट्ट्यातलं गाव आहे. गाव बऱ्यापैकी मोठं आहे. त्या गावाच्या संस्कृती आणि गाव म्हटलं की प्रत्येक चौकात एक गणेशोत्सव मंडळ असतं. हो. आणि मला कोणी नसलं की माईकचा छंद आहे आता पण, की आरतीची वेळ झालेली आहे, सर्व भाविक भक्तांनी येण्याची कृपा करावी. इथून आपल्या भाषणाची सुरुवात व्हायची आणि पंगत बसली का कोणी उष्ट टाकू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि ते पाठ होतं आपल्या वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता हे. आणि बस तेच काम असायचं आपल्याला. असा माझा माईकचा आणि माझा सुरुवातपासून संबंध येत गेला. आणि पुस्तकं वाचल्यानंतर काय होतं कळते की तुमच्या मनामध्ये एक आग निर्माण होते. आंबेडकरी म्हणतात वाचलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं. बरोबर आहे ना. म्हणून आम्ही नतमस्तक होत नाही ना. आमचं मस्तक strong आहे. मला पण दादा आता बसल्या बसल्या प्रश्न पडला की तुम्ही बसल्या बसल्या 4-5 कोट किंवा म्हणी आपण म्हणतो या ओघात बोलून जातात. हो ना. ही एक शैली आहे दादा. म्हणजे आता आम्ही यंग जनरेशन जी आहे, काल काय जेवलो हे लक्षात राहत नाही. तुम्ही 2004च्या ज्या म्हणी आहेत ते एकदम ओघाओघात बोलतात. हेच जाणून घ्यायचंय आजच्या तरुण पिढीला की अमोल दादाकडे हे शैली आली कशी. म्हणजे आठवतंय की तुम्ही त्याच्यावर सराव केलाय, कुठेतरी लिहून ठेवलंय? काही लिहून ठेवलं नाही, काही कुठला क्लास केला नाही. आठवण्याचं कारण असं आहे की रिव्हिजन. मी म्हणजे असाध्य ते साध्य करिता सायस. कारण आता का बघा सहज आठवलं गेली मला की साधूनी बचनाग खाती तोडा तोडा. बघा सहज आठवतं. विष पचवायचं असेल तर ते हळूहळू हळूहळू सुरुवात करावी लागते. तसं तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला हळूहळू हळूहळू वाचन कौशल्य वाढवायचं असतं. तुम्ही काय वाचता हे पण महत्वाचं आहे. आता तुमच्या हाती पेपर दिला, पेपर वाचणाऱ्याचे 2 प्रकार आहेत. एक उघडल्याबरोबर राशी भविष्य वाचतो, चित्र पाहणारे, दुसरे चित्र पाहणारे, आणि तिसरा संपादकीय एक वाचणार. बरोबर. हे 2-3 प्रकार आहे. निवेदन वाचायचा पण प्रकार आहे. आम्ही आता पूर्ण 10 पानाचं निवेदन वाचत नाही, खालच्या 2 लाईन ज्या कोट केलेल्या आहेत त्या वाचतो. बरोबर. आणि स्मरणशक्ती वाढवायची असेल, तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये शीत जल स्नानाचे महिमान थोर, थंड्या पाण्याची आंघोळ, तेने त्वचा शक्ती जागे सुंदर, शरीर राहे सदा तरतर उत्साहाने, मेंदूचा भाग थंड राहिला तरच बुद्धीचा उत्कर्ष झाला, असं तुकडोजी महाराजांनी म्हटलं. बरोबर. म्हणजे तुम्ही जर थंड पाणी डोक्यावर घेतलं तर तुमची ग्रास्पिंग पॉवर मोठी वाढते. तुमच्या जेवणामध्ये रोज कढी असेल आणि कढीत दुधी भोपळा असेल तर तुमची स्मरणशक्ती आणखी वाढते. जी कथली आपण म्हणतो जे महालक्ष्मीला खातो. बरोबर. हे एज्युकेटेड लोकांकडे आणि शिकलेल्या लोकांकडे हा पदार्थ रोजचा मेनू मध्ये आहे. आपल्या तरुण मुलांना जर हे ग्रास्पिंग पॉवर अक्वायर्ड करायची असेल ना तर त्यांना ते वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून 2004ला तुमचा पहिला प्रश्न जो होता की तुम्ही सुरुवात कुठे केली, असाच भटकत आम्ही सिंदखेड राजाला गेलो. तिथं राज ठाकरे यांचं एसटी विरोधाचं काहीतरी आंदोलन सुरू होतं. आणि मी अँकरिंग करणारा आमच्या अकोल्याचेच असल्यामुळे मी त्याला विनंती करत होतो, मी बोलतो. तो माझा अवतार पाहून माझ्या ती कवट होती. कवट माहिती तुम्हाला? फळ नाही, ते कवट आपण कवट म्हणतो. ते रबरच्या बॉल सारखी दिसतात वरून. कवट म्हणतो. आणि बोरव यांचा एक थैला होता फाटलेला, पायात चप्पल होती आणि मी असा बसलेला होतो. म्हटलं एक सेबळ कर, एक लोक इथं भाषण देतात, आपणही भाषण देऊ. पण मला काही संधी दिली नाही. मला अकोल्याचं आहे म्हणून तर अनटचेबल असल्यासारखं त्याचं नावही. आपण त्या प्रश्नांकडे येऊ. मला विचारायचं तुम्हाला ते 2-3 प्रश्न अकोल्याचे. तुम्ही एकदा हे कंप्लीट करून घ्या. 2004ला मी चोरून संधी घेतली. मला संधी न देणाऱ्या माणसाचं नाव प्रशांत बुले आहे, जे मराठा सेवा संघात अकोल्यात काम करतात. हेही सांगतो तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे. त्यांना विचारा, ते देतच नव्हते संधी. एक जयश्रीताई शेळके होत्या, जे आता उबाटा गटात निवडणूक लढवल्या, त्यांनी संधीच दिली नाही. ते आत गेले ड्रेसिंग रूम मध्ये, मी माईक घेतला, लोक होते समोर बसलेली. मी धाड बोललो. बोलल्यानंतर लोक जे काय बोललो ते मी धाड बोललो. बरोबर. बेधडक, जसा तुमचा बिलकुल बेधडक. आणि मी खाली आलो. डे 1 पासूनच बेधडक. बिलकुल पहिल्याच दिवशी मला बॅट आली ना हाती तर ठोकायचा. कोणी देत नाही चान्स. मग मला धक्के मारून खाली पण लोटलं, बाहेर पण गेलं. मी लोकांमध्ये पळत होतो, लोकांनी झेललं. पण मी बाहेर पडल्याबरोबर म्हणजे माझ्यासोबत एक व्यक्ती होता, माझा मित्र भंडाराचा. तो म्हणे चलो बाहेर जाऊ म्हणे आपण. म्हटलं इकडं काय ते. म्हटलं इथं आणलं त्या सिंदखेड राजाला, जिजाऊची जयंती असते. बाहेर गेलो. मला नाशिक जिल्ह्यातील भगूर तालुक्यातील चाकूर गावचे ईश्वर सहाने हे माझे मित्र, मी ज्यांचा अनेकदा उल्लेख केला. साकूर सॉरी, म्हणजे
सावरकरांच्या जन्मस्थळावरून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर साकूर आहे. अच्छा. ते म्हणाले आमच्याकडे शिवजयंती असते आणि तुम्ही असं जे भाषण दिलं ते आमच्या गावात द्या. म्हटलं राव इतक्या दूर तर मी कधी आयुष्यात नाही गेलो नाशिक जिल्ह्यात. बरोबर. एसटीने आहे म्हणे आणि हा 2,000 रुपये ऍडव्हान्स. आणि 2,000 रुपये भेटले म्हणजे मग खूप होतील ते 2004ला. 2004ला बरोबर. तारीख लिहून घ्या 19 फेब्रुवारी आणि 2,000 रुपये ऍडव्हान्स. मी नाही म्हणत होतो मला मित्रांना घेऊन टाक साला 2,000 रुपये भेटते घेऊन टाक. आणि त्या 2,000ची आम्ही पुस्तकं विकत घेतली त्या सिंधराजावर. पुस्तकं आणली घरी आणि मग वाचायला सुरुवात केली. तिथून मग व्याख्यान लोकांना आवडलं. दुसरं तिसरं चौथं असं महाराष्ट्र व्यापक शारदा व्याख्यानमालेपर्यंत पोहोचलं. लंबा प्रवास आहे तो, तुमचा वेळ नाही पूर्ण. नाही, मी शारदा व्याख्यानमालेकडे येणारच आहे. तत्पूर्वी मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 2004चा राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केला. राज ठाकरेंबद्दल आपलं मत काय? त्यांच्या भाषणाला भरपूर चिकार गर्दी असते, परंतु ठाकरे ब्रँड कुठेतरी फेल होताना आपल्याला दिसतोय. आणि आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र जरी आले तरी त्याचा इम्पॅक्ट तुम्ही एक अनुभवी राजकारणी म्हणून काय सांगाल की काय होऊ शकतो या महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा आगामी महानगरपालिकेत? राज ठाकरेंची शैली वेगळी, बरोबर. उद्धव साहेबांची शैली वेगळी, बरोबर. उद्धव साहेबांच्या भाषणाला गर्दी, राज साहेबांच्या भाषणाला गर्दी. पण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाच्या शैलीची छाप हे राज ठाकरेंच्या भाषणामध्ये दिसते. बरोबर. आणि मला ते वक्ता म्हणून खूप आवडतात. तसे लोकांनाही आवडतात सर्वांना. पण फरक असा आहे की भाषण आम्ही देतो. या गोष्टीचं वाटतं मला राज साहेबांबद्दल की त्यांची लोक निवडून का म्हणजे भाषण ऐकतात. मग तुमचं एकतर भाषण लोक टाइमपास म्हणून ऐकतात. तुमच्या भूमिका बदलतात ना. पहिले युपी बिहार लोकांच्या विरुद्ध भूमिका केली, बरोबर. नंतर तुमची उत्तर महाराष्ट्रीयांच्या विरोधात भूमिका केली, नंतर तुमची भैया लोकांच्या विरोधात भूमिका, नंतर तुम्ही मुसलमानांच्या विरुद्ध गेले आणि नंतर तुम्ही परत आता काय ते म्हणतात मुस्लिमांपर्यंत म्हणजे भोंगे, ते अजान, दर्गा, हनुमान चालीसा, उद्धव साहेबांवर टीका. आता दोघं एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर बेस्टची निवडणूक झाली मुंबई. बेस्ट त्यांचा दोघांचा पराभव झाला. याचा अर्थ असा आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेली सिंपती, त्यामुळे त्यांचे निदान खासदार तरी निवडून आले, बरोबर. निदान 18 आमदार तरी निवडून आले. पण नुसतं भाषण देऊन होत नाही, तर जनतेत उतरवावं लागतं. हे अजितदादा भाषण पण देतात, त्यांचे भाषण लोक असतात आणि जनतेची कामं करतात. म्हणून 42 आमदार आहेत. हे इसको ठोको उसको मारो. आता मी मराठी माणूस आहे ना. हो. माझ्याच गाडीवर हल्ला केला ना त्यांच्या गुंडांनी इथल्या, बरोबर. पण तुम्ही मराठी माणसावरही अत्याचार करता, तुम्ही मुसलमानावरही अत्याचार करता. मग या भारतात तुम्ही शिल्लक कोणाला ठेवणार आहे? तुम्ही उत्तर भारतीय बदमाश, राजस्थानचे बदमाश, उत्तर प्रदेशचे बदमाश, मग महाराष्ट्रात राहील कोणते तरी सांगा. म्हणजे हे काय होतं की त्यांच्या बाबतीत मला वाईट असं वाटतं की प्रबोधनकारांचे तुम्ही नातू, बरोबर. आणि जर तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात, तुम्ही मागं मराठी 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 करत गेला, मराठी पाट्यासाठी आंदोलन, पण ठीक आहे ना, तुम्ही समजून सांगा ना. तुम्ही एखाद्याला कानाखालीच मारणार. आता मागे तुम्ही पण त्या विरोधात आहे की कानाखाली मारणं एखाद्याचं. झुंडशाही आणि ठोकशाही, कारण लोकशाही आहे ना, बरोबर. इथं मारणं आहे. मग कसं काय तुम्ही आरोपीला पोलीस पण मारू शकत नाही आता, बरोबर. कायदे तसे बनलेले आहेत IPCचे. असं नाही मारतायत. तुम्ही प्रेमानं सांगा, प्रेमानं तुम्हाला जग जिंकता येतं. काय झालं रे, काय मार झाला, अरे काय पद्धत आहे ते, काय तुम्हीच मारू शकता बाकीचे ते काय हात खिचत ठेवलेत? असं नसतं, बरोबर. ज्या वेळेस ते परप्रांतीयांबद्दल बोलत होते ना, संभाजी महाराजांच्या सोबत शेवटच्या क्षणी परप्रांतीयच होता ना, कवी कलश. शिवरायाचा राज्याभिषेक करणारा युपीचा परप्रांतीयच होता ना, गागा भट्ट, बरोबर. किती उदाहरणं देऊ. शिवरायांची स्तुती करणारा कविराज भूषण, इंद्रजिमी जम्म पर लिहिणारा परप्रांतीयच आहे ना. किंवा बुंदेलखंडामध्ये साम्राज्य निर्माण करणारा छत्रसाल बुंदेला परप्रांतीयच होता ना. शिवाजी महाराज सुरक्षित परप्रांतामध्ये बिहार, त्या आपले इथं होते आग्र्याला, युपी मध्ये सुरक्षित, तिथून काढलं ना राजगडापर्यंत, बरोबर. तुम्ही काय आणि मराठी, मग येते मराठी मुद्द्यावर मराठी अस्मिता, मराठी अस्मिता. मग पक्षाचं चिन्ह पण मराठीत पाहिजे, झुकझुक गाडी, बरोबर. ते तुमचं रे इंग्रजीमध्ये आहे. काय पद्धत आहे, बोलायला बसतो तर खूप आहे. फक्त ते उत्कृष्ट वक्ते आहेत, त्यांच्या वक्तृत्व कलेचा सन्मान आहे, पण त्यांच्या वक्तृत्वाचं इम्प्लिमेंटेशन हे मतामध्ये होत नाही, याचं मला अतिव दुःख वाटतं. त्याच्यात थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे बदलत्या भूमिका हे एक महत्वाचं, लोक स्वीकारत नाही. ठोस भूमिका घ्या. आमची कसं, आम्ही राहतो महायुतीमध्ये, पण आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारा नाही सोडली, नाही, परफेक्ट. आणि असं नाही चालत हो.
म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला आपल्याला राज्यघटना आपली स्वीकृत स्वीकृत झाली. जानेवारी 1950 स्वीकृत झाली आणि तयार झाली 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. तेव्हापासून राजेशाही संपली, बरोबर. तेव्हापासून ठोकशाही संपली, तेव्हापासून लोकशाही अस्तित्वात. बरोबर. मारू नाही शकत कोणाला. मारा केसेस कोणी घ्यायचे? वसंतराव नाईकांनी सांगितलं तर माणूस सर्वप्रथम माणूस राहायला पाहिजे. त्याला जातीच्या नावाखाली किंवा परदेशी, तुम्ही आता एक शब्द वापरला परप्रांतीय म्हणून कमी लेखणे, यासारखा असंस्कृतपणा दुसरा कोणताही नाही. त्याने हे मेन्शन. तुम्हाला फंडामेंटल राईट्स आहेत, मला फंडामेंटल राईट्स आहेत. मला या देशात राहण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला पण देशात राहण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही एखाद्याला मारा ठोका असं नाही करू शकत. माझी काय चूक होती मला सांगा? नाही, काहीच नाही. तुम्ही फक्त तुम्ही गुंडे पोचताय ना. तुम्ही तुमच्या पक्षातल्या गुंडांमुळे तुमचा पक्ष ऱ्हासास जातोय. बरोबर. आणि असे गुंडे की ते दगड मारतात. बरं, दगड इटका जेव्हा पत्थर से दे सकते की नाही? देऊ शकतो ना. पण आम्ही परंपरा विसरत नाही. शेवटी तुम्हाला जितकं दिलंय नखशिखांत निसर्गानं, तितकं मला पण दिलंय. तुम्हाला 2 हात दिले, मला पण 2 हात दिले. पण परत येतो संस्काराचा प्रश्न. आता ज्याचे जे त्यांच्या पक्षातले लोक ती गुंडशाहीवाली आहे, ती झुंडशाहीवाली आहे. तो कर्णबाळा नावाचा कोणी होता, तो भडकणारा काय नाही, कर्णबाळा ते आलं होतं इथे अकोल्याला, ओके, हे करायला, अटॅक करायला. आणि मग नंतर ढुंगणाला पाय पळून गेले. असे काय तुम्ही महाराष्ट्र पुढे नेणार आहे काय? महाराष्ट्राचे प्रश्न हे आहेत का? वक्ता म्हणून तुम्हाला आवड, वक्ता म्हणून रिस्पेक्ट आहे त्यांच्या, रिस्पेक्ट वक्ता म्हणून. फक्त दुःख आहे की मतात परिवर्तन का होत नाही. 10-12 आमदार निवडून येतील त्या दिवशी मी त्यांना मानेल खरंच, हॅट्स ऑफ देम. भविष्यात जर तुम्हाला चान्स भेटला तर तुम्ही राज ठाकरेंसोबत युती कराल का, किंवा महायुतीमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्याल का? एक घटक पक्षातील राष्ट्रवादीतील महत्वाचा नेता नाही, त्याबद्दल माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा हेच निर्णय घेतील. अच्छा. अजितदादाला काही सुचवायचं असेल तर मी लिखित स्वरूपात सुचवू शकतो यांचे धोके आणि यांचे संभाव्य फायदे. अच्छा. फायद्यापेक्षा धोक्याची लिस्ट जास्त आहे. ते मी देणार आणि त्यावर ते ठरवतील. बरोबर. माझे नेते जे ठरवतील ते मान्य करून पुढे जाऊ. बरोबर. घटक पक्षात फायदा झाला पाहिजे ना. आता बेस्ट मध्ये जर उद्धव साहेबांना फायदा झाला असता तर हे कळून गेलं असतं की मुंबई महानगरपालिकेत फायदा. तर बरं, ते बेस्ट मध्ये पराभव झाल्यानंतर विथिन 2 सेकंद अमित ठाकरे सीएम साहेबाला भेटायला गेले. बरोबर. स्वतः राज ठाकरे गेले. ही भूमिका लोकांना भूमिका आवडत. ठोस ठेवा, ठोस भूमिका. करेक्ट. दादा, आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. म्हणजे तुम्ही शारदा व्याख्यानमाला मेन्शन केली मध्ये, आणि तुळशीदास दादा, स्वप्नील दादाशी बोलताना मी त्यांना विचारलं, एक मला आवर्जून प्रश्न उपस्थित करावा असं वाटतं तुमच्यासमोर, की आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण ह्या जाणून घ्यायला आवडेल की सर्वांचं हेच म्हणणं आहे की शारदा व्याख्यानमालेत अमोलदादा मिटकरींचं भाषण झालं आणि आमदारकीचं तिकीट त्यांना भेटलं. एवढंच पुरेसं आहे की जो स्पॅन आहे, मला वैयक्तिक माहित आहे की तो स्पॅन भरपूर मोठा आहे. 2014 की 17 मध्ये ते भाषण झालं, 2020 मध्ये तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं. परंतु या मधल्या काळात काय झालं जेणेकरून अजितदादांच्या तुम्ही नजरेत आले, अजितदादांनी तुम्हाला वाटलं की विदर्भाचा चेहरा अमोलदादा बनवू शकतात किंवा आपला स्पोक पर्सन बनवू शकतात? तुम्ही एकदम, मला वाटतं हे फ्रीली सांगून द्या की मी काय माझ्या मनात कुठं किंतु परंतु एकदम फ्री बोलतो तुमच्या चॅनल. असं आहे, यशाला 1000 वाटेकरी असतात, बरोबर, अपयशाला कोणी सोबती नसतं. आता हे यश प्राप्त झालं तर प्रत्येक जण म्हणतो हो आम्ही बोलावलो होतो म्हणून तो आमदार झाला. असं नाहीये. 2017च्या व्याख्यानमालेमध्ये आणि शारदा व्याख्यानमाला हे अजितदादांच्या आजीच्या स्मृतीप्रीत्यर्थ, आदरणीय पवार साहेबांच्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवतात. आणि 3रा दिवस समारोपीय होता. रविवारचा दिवस असल्यामुळे दादा बारामतीमध्ये असतात. आणि तिथल्या आयोजकांनी विनंती केली की असा एक वक्ता आज भाषणाला येतोय. दादाने त्याला विचारलं का विषय काय अशा वक्त्याला? सांगितलं संभाजी महाराज विषय. दादाला संभाजी महाराजांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. अच्छा. घरी आले होते त्या दिवशी पहिलं संभाजी महाराजचाच पुतळा त्यांनी पाहिला. अच्छा, हो, आम्ही ते सर्व पाहिलं. परमिशन काढली का एवढाच प्रश्न विचारला. भेटलं नाही, काढू म्हटलं, पण चालू आहे प्रोसेस. म्हणून ते दादांना प्रचंड संभाजी महाराजांबद्दल आदर असल्यामुळं दादा उद्घाटनाला हो म्हटलं. दादा आले. दादा म्हणले कुठं असतं? म्हटलं अकोल्याला. कुठं? अमरावती जवळ? म्हटलं हो. तुमचं नाव काय? म्हटलं अमोल मिटकरी. आमच्या पक्षात पण संभाजी महाराजांची भूमिका करणारे एक अमोल आहेत, म्हणजे अमोल कोल्हे. त्यावेळेस ते खासदार होते. आणि यांचे एक राष्ट्रवादीचे तिथले
काटे संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे, त्यांचे नाव अमोल, कोल्हेचं नाव अमोल, बरोबर, काटेचं नाव अमोल, हा. भाषण देणारा मिटकरी अमोल. दादानी मला सहज प्रश्न विचारला, तुमचं आणि संभाजी महाराजचं काही कनेक्शन आहे का रे? अमोल 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 फार दिसतं तुम्ही. मी म्हटलं आता एवढ्या मोठ्या माणसाचं असंच बसलो मी. उपमुख्यमंत्री नाही, होते. म्हणजे अमोल कोल्हे आणि नाही, अमोल कोल्हे खासदार होते. अच्छा, म्हणजे अमोल काटे व्याख्यानमालेला आयोजकांमध्ये होते. नाही नाही नाही, अच्छा, अमोल कोल्हे त्यांच्या शिरूरमध्ये असतील आणि मग काटे जे आहेत ते पब्लिक मध्ये होते. बरोबर. आमचं उद्घाटन झालं आणि मी आयोजकांना कानात म्हटलं की दादांना विनंती करा की जा म्हणून आता, म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला. मग मी मोकळा बॅटिंगला, ते उपमुख्यमंत्री काय बोलणार मी तुमच्यासमोर. दादा म्हणले संभाजी महाराजांचा विषय आहे. अच्छा अच्छा. दादा निघाले गाडीकडे. नाही म्हणले मी ऐकतो संभाजी महाराज, आणि आले पब्लिक मध्ये बसले. फोटो पण माझ्याकडे आहे. आता पब्लिक मध्ये 17ला पब्लिक मध्ये बसल्यानंतर माझ्या पुढे तर ती UPSC ची एक्झाम होती. नाही, बरोबर, थोडासा ऑब्व्हियसली तिथे त्यावेळेस आम्ही भाजपच्या विरोधात असल्यामुळे मी पॉलिटिकल अँगलनी संभाजी महाराजांचं चरित्र मांडलं. इन फेवर ऑफ राष्ट्रवादी. हा, नाही, राष्ट्रवादीचा संबंधच नाही. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मोदी साहेब ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री होते त्या अनुषंगाने मी ते मांडलं. आणि 2.5 तास व्याख्यान चाललं. दादा पूर्ण वेळ व्याख्यानाला होते. व्याख्यान संपलं, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि दादा उठले आणि गाडीत बसले, निघून गेले. काही त्याच्यात रिॲक्शन नाही. मी ते 2 दिवस कन्फ्युज होतो. म्हटलं एकतर आपलं चुकलं, कारण आयोजकही बोलले नाही, कोणी बोललं नाही. मी मला माझ्या मनाला खंत वाटत होती, काहीतरी चुकलं काहीतरी. तेव्हा तुम्ही संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते होते? नाही, संभाजी ब्रिगेड मधून माझी हकालपट्टी झालेली होती. अच्छा. तोपर्यंत गणेश कला क्रीडा मंडळला पुणे, ती आत्ताचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी ती हकालपट्टी केली होती. अच्छा. ती पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंडळाच्या स्टेजवर अमोल मिटकरींनी बेशिस्तीचे प्रदर्शन केले, त्यामुळे संभाजी ब्रिगेडनी माझी हकालपट्टी केली होती. अच्छा. त्याचं पत्र आहे माझ्याकडे अजून. त्यानंतर हा नंतरचा मग मी व्याख्याता म्हणून फिरायला लागलो. बरोबर. माणसाला सगळं काही उपाशी मारते, माणसाला कला उपाशी मारत नाही. बरोबर. आणि माझी वक्तृत्व कला जिवंत होती. ठीक आहे म्हटलं, आपल्या सामाजिक संघटनेला थोडस आपलं काही वाईट वाटलं असेल, त्यांनी काढलं तर ते स्वीकार करून आपण, मला पहिल्यांदा तर चान्स युपीला मिळाला, लखनौला. तिथं उत्तर महाराष्ट्रीय लोक हिंदीमध्ये, मी योगी आदित्यनाथ होते कार्यक्रमाला, तेव्हा पण मी शिवचरित्र मांडलं होतं. आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत हे घडल्यानंतर मी 3 महिने अस्वस्थ होतो. म्हटलं अजितदादांसारख्या माणसाला काय वाटलं असेल, काय वाटतं. माझ्याकडे कोणाचा नंबर नव्हता, नोकियाचा फोन होता साधा. बरोबर. आणि मला जे आयोजक होते त्यांनी एक दिवस फोन केला. मी केजला होतो, केज बीड जिल्ह्यात. डाऊन शुगर. हा, आता काल त्या हाक्याला काय कोणाला ठोकलं तिथं त्या साखर दादांचा दौंड शुगर साखर, त्या दौंड वरून मला केज असताना अनिल ढिकले हे त्यांचे PA आहेत. अच्छा. त्यांनी याच्यावरून आपल्या सिल्वर ओक वरून फोन केला, 022. अच्छा. मी दुपारच होतो, काहीतरी गाडी उभी करून व्याख्यानाला जात होतो. अनिल ढिकले बोलतोय, उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपल्याशी बोलायचं आहे. अजितदादांना. असं 2017 तेव्हा उन्हात, ह्याच्या 4 महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर. बरोबर. अमोल दादांनी फोन केला, तुमचं भाषण फार छान झालं, कधी मुंबईला आलात तर नक्की या, आणि काही असं राजकीय वाटलं तर नक्की या, असं. आणि मोजून काय 4-5 सेकंड बस, तेवढी हिंटच म्हणा. आणि यांचा फोन नंबर तुमच्याकडे ठेवा. ढिकलेंचा फोन नंबर घेतला. मला लय आनंद झाला, मला काही सुचत नव्हतं. आणि तो नंबर मग मी रोज मेसेज टाकायचो, कधी येऊ मुंबईला. अच्छा. आत्ताच्या उबाठाच्या एक महिला प्रवक्त्या, उबाठाच्या अंधारे, काय ते उजेड आहे का अंधार आहे, त्यांनी एक टीम तयार केली. आणि आपल्याला पवार साहेबाला भेटायला जायचं आहे असं सांगून आम्हाला पवार साहेबाला भेटायला नेलं. त्यावेळेस आम्ही पवार साहेब पहिल्यांदा पाहिले होते. मग वाटलं की पवार साहेब म्हणजे मोठे भीष्म पितामह, ते बघितले आणि सिल्वर ओकला वगैरे. नंतर तो काळ बदलला, सगळ्या गोष्टी झाल्या. मग मी ढिकले साहेबांना रोज मेसेज करतो की दादाला भेटायला कधी येऊ, दादाला भेटायला कधी येऊ. पण इथं अमोल काटेंचा मला फोन आला. किरण गुजर तिथे एक नगरसेवक आहे दादांचे, बरोबर. आणि अमोल काटे त्यांनी मला फोन केला, म्हणले तुम्ही जर शक्य असेल दादा मुंबईत जाऊ, भेटूया. त्याच्यापूर्वी मात्र मी धनंजय मुंडे साहेबांना भेटलो होतो. मी परळीला गेलो होतो. बरोबर. त्या परळीला साहेबांनी स्वतः बसवलं. धनंजय मुंडे साहेबांनी सुरुवातच त्यांनी केली.
धनंजय मुंडे. हा, म्हणजे 2017ला जरी मी भाषण दिलं, माझे वडील 18ला गेले. अच्छा. तर ते वडील गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये जे मातंग समाजाचे कार्यकर्ते, सुरेश मिसाळ माझे मित्र आहेत, ते त्यांना भेटायला गेले होते की माझा एक मित्र अमोल मिटकरी नावाचा आहे, तो आपल्या व्याख्यानमालेला पण बऱ्याचदा आलेला आहे बीडमध्ये. त्याचे वडील वारले, ते एक सांत्वन पर 2 मिनिटं बोला. बरोबर. धनंजय मुंडे साहेब माझ्याशी बोलले होते की अमोलजी, तुमचे वडील वारले, माझे पण वडील वारलेले आहेत, मला वडील गेल्याचं दुःख कळतं, आम्ही तुमच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. आणि मुंडे साहेबांनी तो फोन ठेवला. त्याच्यानंतर तुम्ही पण कधी परळीला आहे असं म्हटलं. मग मी परळीला गेलो. परळीला मुंडे साहेबांसोबत माझी अर्धा तास चर्चा झाली. माझे एक मित्र पण होता. परळीवरून आल्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही मुंबईला गेलो. बरोबर. मुंबईला मुंडे साहेबांच्या इथं भेटलो. ना मी कधी मुंबई पाहिली होती, ना मला मुंबईत उतरल्यानंतर आंघोळ कुठं करावं हे माहित होतं, ना मला टॅक्सीवाला टॅक्सी कुठं थांबवते आणि तिथून कुठं जायचं हे माहित होतं. फक्त ढिकलेंचा जो नंबर होता त्याच्यावरती आता कुठे येऊ, ते म्हणले B4 बंगल्यावर आहे. ते सहज सांगत B4 बंगला. म्हणलं आपल्याला टॉयलेट बाथरूम माहित नाही, B4 बंगला कुठं म्हणले टॅक्सीवाल्याकडे जा, टॅक्सीवाला सांगतो तुम्हाला B4 बंगला काय. टॅक्सीवाल्याकडे फोन देऊन की B4 बंगला, अरे उनको इसके आगे लेके आओ, मंत्रालय के आगे. मग तिथं टॅक्सीवाला घेऊन गेला. आणि त्या टॅक्सीवाल्याच्या सोबत गेल्यानंतर तिथं मला भुजबळ साहेब, मुंडे साहेब, जयंत पाटील साहेब आणि दादा हे चौघं संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत बसलेले होते लोकांना भेटत. तिथे 5:15 साडेपाच राष्ट्रवादी संयुक्त राष्ट्रवादी आता 2 गट झालेत, पण संयुक्त असताना ते भेटलो. भेटल्यानंतर दादा म्हटलं माझं भाषण तुम्ही ऐकलं होतं. हा, जयंत पाटलांना ते म्हणाले, जयंत पाटील साहेब हा खूप चांगला भाषण देतो, त्याला पक्षात घ्या आपल्या. ते म्हणत हा बूथ बांधणीला मग त्याचा वापर. दादा म्हणले अरे तो बोलतो इतका तुफान, बूथ बांधणीचा काय संबंध, त्याला काहीतरी जबाबदारी देऊ. ठीक आहे म्हणजे पुढच्या वेळेस सांगू आम्ही निघून आलो. त्याच्यावर 1 महिना गेला. मग शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. मी रोज मग जयंत पाटील साहेबांच्या संपर्कात, साहेब मला काहीतरी पद द्या. ते म्हणजे ठीक आहे तुम्हाला सरचिटणीस, पक्षात सरचिटणीस जाहीर करून दिलं. सरचिटणीस म्हटलं खूप मोठं पद, सरचिटणीस. हो, 2017 नाही 19 मध्ये 2 वर्षाचा काळ गेला ना, 1.5-2 वर्षाचा काळ. वडील वारल्यानंतरची गोष्ट आहे. अच्छा, बरोबर. 2018 आणि मग माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस झालो. त्या दिवशी चित्रा वाघ आणि मधुकर पिचड यांनी पक्ष सोडला होता, पक्ष खाली झाला होता. ते म्हणले तुम्ही 51वे सरचिटणीस आहात. 51 असे भरपूर सरचिटणीस असतात. बरोबर. आणि डुबलेलं जहाज आहे जवळ. पण मला अजितदादाबद्दल आकर्षण आणि ईडीची नोटीस साहेबांना गेल्याचं दुःख होतं आणि राग होता भाजपबद्दल. तर मला एक संधी पाहिजे, फक्त भाषणाची संधी द्या. सरचिटणीस झालो तरी फिरत होतो पहिल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये, पण 20 लोक भाषणं द्यायची, लोक कंटाळायची ऐकणारी, दादा पण कंटाळायचे. ते काही जमलं नाही. दुसरा टप्पा अलमट्टी धरण फुटलं, ते बंद पडलं. दुसरा टप्पा कारंजावरून सुरू झाला, सिंदखेडराजावरून. तिथं मला एक संधी मिळाली कारंजाला. तिथं दादांनी मला पहिल्यांदा ऐकलं आणि दादांनी मग मला पूर्ण वेळ धनंजय मुंडे साहेब, मी, दादा आणि अमोल कोल्हे 4 जण फिरलो पुढं. 20 मधले 16 घरी पाठवले आणि 4च फिरलो. ते फिरताना अनेक प्रसंग आहेत शिवस्वराज्य यात्रेमध्ये. 2018ला 18चा काळ 3-4 महिने काय झालं की तिथे मी अटॅक करायचो, धमक्या बिमक्या. आणि कसं आहे की भुंकणारं कुत्रं कधी चावत नसतं, हे साधं समीकरण मला माहित आहे. बरोबर. तुम्ही गाडी स्पीडली द्या, कुत्रे भू 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 भू. तुम्ही गाडी ब्रेक करा, ते कुत्री मागत शेपट गुंडाळून पडतात. तशी ही ट्रोलर्स आहेत. ही भुकणाऱ्या कुत्र्यांची औल्याद आहे. आणि यांना कसं वठणीवर आणायचं हे आमच्या सारख्याला, आता तुम्ही तर चॅम्पियन झालो त्यात. बरोबर. म्हणजे अग्रेसिव्ह नेचरमुळे आणि बेधडक स्वभावामुळे आपण आणि अभ्यासामुळे असे वक्तव्य करू शकता. आता दादा मी आपल्या जिल्ह्याकडे येतो, अकोला जिल्हा. तर त्यात अनेक प्रश्न आहेत, पण त्यातलाच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे दादा, एक काळ होता की हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणायचा अकोला जिल्ह्याला. परंतु सध्या मला एक प्रश्न विचारू वाटतो तुम्हाला की अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला काय वाटतं, आणि या जिल्ह्यापुरता विचार केला वंचित बहुजन आघाडी म्हणजे काँग्रेसला लागलेलं विरजन म्हणता येईल का? वंचित बहुजन आघाडीची आज नाही म्हटलं तरी ग्रामीण पातळीवर गाव तिथे कार्यकर्ता अशी फळी आहे. बरोबर. ती नुसती एका बौद्ध समाजात नाही, ती ऑल ओव्हर आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य अकोल्यात असतं, किंवा अलीकडे सुजात आंबेडकर हे ऍक्टिव्ह नेते आहेत तिथे. काँग्रेसचा इथं बालेकिल्ला होता, पण काँग्रेसला बालेकिल्ला टिकवता नाही आला.
म्हणजे काँग्रेस हे हवेत गेलेला पक्ष झाला. काँग्रेस जो एका काळात काँग्रेसने अनेक आमदार मंत्री पाहिले, त्या काँग्रेसच्या जवळ आज साधा कार्यकर्ता पण ग्रामीण पातळीवर नाहीये. वंचित बहुजन आघाडीचा इथे झालेला उदय हेच काँग्रेसच्या ऱ्हासाचं कारण ठरलं आणि प्रस्थापित पक्षाच्या ऱ्हासाचं कारण ठरलं. बरोबर. पण अलीकडच्या काळामध्ये ग्रास ग्राउंडला ज्या पद्धतीनं ती बांधणी अपेक्षित आहे, अर्थातच तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. म्हणजे आंदोलनं कोण्या मुद्द्यावर झाली पाहिजे हे गोष्टी. आता मी त्यांना सांगेल एवढा मोठा नाही, पण बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आजही जिल्ह्यामध्ये आहे, तो राज्यात पण आहे. मात्र थोडीशी मेहनत त्यांना पण. दादा, एक सामान्य जनतेचा व्ह्यू लक्षात घेतला तर सामान्य जनता अशी म्हणते की वंचित बहुजन आघाडी हा बीजेपीचा बी पक्ष असू शकतो. जनतेला काय म्हणायचं असते ते जनतेने ठरवायचं असतं. आणि मी तर तुम्हाला सांगितलं ना की राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, ते प्रूव्ह पण झालं पाहिजे. बीजेपीचा बी पक्ष असेल तर तो त्यांनी प्रूव्ह करावा आणि ते त्यांचे नेते समजदार आहेत, ते प्रूव्ह करतील. बरोबर. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, माझा काय संबंध. करेक्ट. नाही, मी असा जनतेचा कल तुम्हाला सांगतो. जनता आहे ती. अच्छा. जनता आपको सिर पे भी बिठा लेती है, पब्लिक है ये सब जानती है, असं गाणं आहे. म्हणजे आपण मानू शकतो की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, पण त्याच्या पुढे पॉलिटिक्स पण. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स. ओके, ठीक आहे दादा. पण परत अकोला जिल्ह्याबद्दल विचारायचं झालं आणि एकंदरीतच विदर्भाबद्दल विचारायचं झालं तर दादा, महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त मुख्यमंत्री विदर्भाने दिले. 4 मुख्यमंत्री दिले. त्यामध्ये रसू शंकरराव चव्हाण आहेत, वसंतराव नाईक जे 11 वर्ष मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यानंतर सुधाकरराव नाईक आणि आता देवेंद्र फडणवीस यांचे वाढती टर्म. पण तरी दादा कुठेतरी, म्हणजे आम्ही पुण्या मुंबईत राहतो, शिकतो, तिथे वाढलो, कुठेतरी वाटतं की मुख्यमंत्री विदर्भाचा पण विकास पुण्या मुंबईचा. या विदर्भाला गुलशने बेरार म्हणायचे निजामांच्या काळात. गुलशने बेरार इस्टेट मधलं सगळ्यात गुलशन प्रिन्सली स्टेट भाग होता, प्रांत होता. परंतु हा गुलशनपणा कुठेतरी नाहीसा झालेला दिसतो. एज्युकेशन सेक्टर तुम्ही पहा. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही म्हटलं आहे त्यांच्या पुस्तकात की जर तुम्हाला एका गावातून, एका शहरातून दुसऱ्या शहरात उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर जे डिस्टन्स आहे ते 70 ते 100 किलोमीटर एवढं असायला पाहिजे. परंतु आता आपण 550-600 किलोमीटर पुण्या मुंबईला जातो, तिथे शिक्षण घेतो आणि तिथे बसलेला व्यक्ती परत इथे येत नाही, कारण की म्हणतो विकास नाही, इथले राजकारणी प्रश्न उपस्थित करत नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कंपन्या नाहीत. तुम्ही इथले रहिवासी म्हणून या मुद्द्याकडे, हा ज्वलंत मुद्दा आहे दादा. म्हणजे सगळी यंग जनरेशन तुम्ही जर कल जरी घेतला. तुम्ही अकोल्याचं विचारताय का विदर्भाचं? विदर्भ प्लस अकोला, कारण की रहिवासी उत्तर काय देऊ? विदर्भाचं देऊ का? दोन्ही पण द्या दादा. विदर्भाचा बॅकलॉग अजूनही आहे का? तर 100% आहे. हो. इथे 4 मुख्यमंत्री दिलेत का? तर दिलेत. आता कुठं त्या, म्हणजे आताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते 3ऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत. गंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प, हा सिंचनाचा जो प्रकल्प होतो, यामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत एक मोठी चळवळ पुढे नेली. त्याच्यानंतर हे तुमचे शेततळ असतील किंवा पर्यावरणाची मोहीम असेल, हे त्यांनी पुढे नेली. पण माझं म्हणणं असं आहे की जेवढी जबाबदारी तुम्ही आमदार, खासदार आणि इथल्या लोकप्रतिनिधीवर ढकलता, तेवढी जनतेची पण जबाबदारी आहे. बरोबर आहे, प्रश्न असले पाहिजे. आज MIDCचा सगळा झोन अकोला जिल्ह्यातला खाली आहे. बरोबर. इथं प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी लीजवर PWD, कारण इथला करप्टेड अधिकारी, जितके तुम्ही म्हणताय आमदार खासदार बदमाश आहेत, अधिकारी किती करप्टेड आहेत त्याचा एकदा आढावा घ्या. अकोला जिल्ह्याला भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पुढे जाता आलं नाही. शीताहून भाताची परीक्षा हे पूर्ण विदर्भामध्ये आहे. बरोबर. पश्चिम विदर्भात आपण राहतो, पश्चिम विदर्भातला अमरावतीचा अपवाद वगळला तर बुलढाणा तसंच आहे. बरोबर. वाशिम तसंच आहे, अकोला तसंच आहे आणि तुमचा यवतमाळ तसंच आहे. आपल्याकडं 100% कॉटन असताना इथं टेक्सटाईल नाहीये. पण सर्वात मोठी सूतगिरणी महाराष्ट्रात इचलकरंजीला आहे, जिथं शुगर बेल्ट आहे. बरोबर. तिथल्या लोकांना वाटलं तिथं कॉटनवर आपण प्रक्रिया राबवावी, तसं इथल्या लोकांना का नाही वाटलं? इथल्या लोकांनी काय, इथं दूध संघ होता ना, आरे दूध पावडर न्यूझीलंडला एक्सपोर्ट करायचं आपण. बरोबर. काय आहे, आता बॉयलर पडलेले आहेत. त्याचं कारण तुम्हाला मी परत सांगतो, विदर्भ आणि अकोला
या भागामधले जे सहकारामधले गब्बर झालेले नेते होते यांनी सहकार क्षेत्र खाऊन टाकलं. अकोला जिल्ह्याची अधोगती आणि एकंदरीतच विदर्भाची अधोगती याबद्दल आपण सांगत होतो. अधोगती विदर्भाची होत आहे, त्याला जबाबदार इथले अधिकारी आणि इथली जनता दोघही आहेत. परंतु दादा मला असं वाटतं की इथले आमदार म्हणून, विधान परिषदेचे आमदार म्हणून मला असं सांगायचं आहे की महात्मा गांधींनी म्हटले की बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तुम्हाला हा चेंज व्हायला आवडेल का? गुलशन बेरार जी विदर्भाला म्हणायचं, तो गुलशनपणा तुम्ही वापस आणण्याचा प्रयत्न कराल का? याबद्दल मला. मी एकटा काय करणार आहे? आम्ही आहे ना, आम्ही सर्व सोबत आहे आपल्या यंग फळी. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी अकोला जिल्ह्यात जन्माला आलो म्हणून तुम्हाला मी अकोल्यातला आमदार वाटतो. आम्हाला तुम्ही आपलेसे वाटतं म्हणून मी तुम्हाला विचारतो. बरोबर आहे. तर गुलशन बेरारला परत गुलशन करायचं असेल ते ठीक आहे की त्या पद्धतीनं जनरेटर असायला हवा. आज आपल्या अकोल्याची काय परिस्थिती आहे? अकोल्यामध्ये सर्वात जास्त पैसा जर कोण कमावत असेल आज, ते कमवतात खासगी शिकवणी वर्ग, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस. हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हा लुटारूचा अड्डा झालाय अकोल्यामध्ये. अच्छा. आणि आयकॉन ओझोन सारखे हॉस्पिटल्स, म्हणजे तुमच्या अकोल्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा नाहीत, पण अकोल्यात चांगले शिकवणी वर्ग नाहीत. म्हणजे बार्शी टाकळी तालुक्यातल्या एका शाळेत दुसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी 37 अंकी संख्या वाचते. संख्या वाचनामध्ये 37 अंकी, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा. बरोबर. त्या तुलनेमध्ये एखादी पब्लिक स्कूल असेल, नर्सरी असेल, तिथे एबीसीडी शिकायला 1 लाख रुपये मोजावे लागतात. बरोबर. म्हणजे ही तुमची शैक्षणिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे. आणि हा एकट्या अमोल मिटकरीचाच विषय नाही आहे. आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे कुठले आमदार आहेत, जे मंत्री असतील, सभा आणि परिषदेचे सदस्य असतील, त्या सर्वांनी मिळून ऍटलिस्ट एखादं विमानतळ तरी सुरू करा. बरोबर. मेट्रोचा थांबा भेटलाय आपल्या इथे, पण किती लोक जातात मेट्रोनी? म्हणजे निरर्थक गोष्टीवर खर्च केल्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याचं जीवनमान, कारण आज तुम्ही लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी. शेतकऱ्याचा शेतमाल विकला जातो त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या. बरोबर. आपल्या जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या किती भ्रष्ट आहेत हे स्वतः मी काढलंय ना प्रकरण, की शेतकऱ्यांनी ज्वारीचा पेराच केला नाही, पण ज्वारी खरेदी एका फार्मा प्रोड्युसर कंपनीने केली. म्हणजे तुमच्या एपीएमसी ह्या लुटारूचे अड्डे आहेत इथे, शेतकऱ्याला लुटताय तुम्ही. अशा पद्धतीनं शेतकरीच लुटला जात असेल इथं. बरोबर. आणि त्यालाच जर आर्थिक त्याचा विकास नसेल तर जिल्हा कसा पुढे जाणार आहे? त्याच्यामुळे इथं लोकसहभाग. आम्ही जे तरुण पिढी आहे, आमच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहे म्हणजे अकोला जिल्ह्यासाठी किंवा विदर्भात? तरुण पिढी ह्या जागरूक असायला पाहिजे. जिथं जिथं तुम्ही आता राईट टू एज्युकेशनचा एक विषय आहे. बरोबर. राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत, आरटीच्या अंतर्गत निदान काय चालतं, कोणाची मुलं तिथं मोफत शिक्षणाच्या सगळ्या सवलती उचलतात. अनेक इथं आश्रमशाळा आहेत, अनेक आदिवासी आश्रमशाळा आहेत, अनेक निवासी आश्रमशाळा आहेत, तिथे काय घोळ चालतो याच्यावर लक्ष ठेवणं हे तरुणांचं काम असतं. अकाधिक आपल्या आरटीआयचे तरुण तर आरटीईचे तरुण झाले, म्हणजे आरटीईचे तरुण आरटीआयचे तरुण झाले. फक्त माहिती मागणे, माहिती मागणे. काही काही तरुण तर ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात आरटीआयच्या नावाखाली. ब्लॅकमेल करणे की तुमचं हॉटेल आहे तिथे फायर ऑडिट नाही, काय ह्या तुमच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या तरुणांनी जागरूक असावं. महाराष्ट्र राज्याच्या जितके जिल्हे आहेत त्यातला अकोला जिल्हा हा मला असं वाटते, आपण जरी म्हणतो चळवळीचं केंद्रबिंदू राहिला तरी अकोला जिल्ह्याने मधुसूदन वैराळेंपासून अगदी दिवेकर साहेबांपर्यंत, ब्रिजलाल बियाणींपासून अगदी गोपाळराव खेडकरांपर्यंत कार्यकाळ पाळलाय. पण अलीकडे आपल्या जिल्ह्यातला तरुण असा शांत आहे. तो मोबाईलवर सर्वात जास्त तरुण ऍक्टिव्ह जर कोणा जिल्ह्यातला असेल, अर्धा तरुण पुणे मुंबई इथला. कारण इथं रोजगाराची संधी नाहीत ना. 600 किलोमीटर जाणं त्यांना का वाटलं, भाग पाडलं तर इथलं इंडस्ट्रियल झोन आपला खाली आहे. त्याच्याकरता नवीन कन्सेप्ट आता तरुण खासदार पण आहेत आपल्या जिल्ह्याला. त्यांना पण वाटतं हे प्रोग्रेस करावी, पण ते एकटे नाहीत करू शकत. दादा मला यावर असं विचारू वाटतं की वेगळ्या विदर्भाबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, मला वाटत नाही वेगळा विदर्भ करून विदर्भाचा विकास होईल. कारण की तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश याचे जर आपण उदाहरण पाहिलं तर आंध्र प्रदेश पासून तामिळनाडू वेगळा झाल्यावरच तामिळनाडूचा विकास झाला असं म्हणतात. पण तामिळनाडूची वस्तुस्थिती काय? आता उपराजधानी आहे आपली नागपूर. बरोबर. आणि विदर्भाचा मोठ्या मोठ्या नेत्यांना आता वाटत नसेल का याचा प्रोग्रेस व्हावा. बरोबर. इतक्या वर्षाचा वेगळ्या विदर्भाचा लढा सुरू आहे, पण वेगळ्या विदर्भानं नेमकं भलं कोणाचं होणार आहे हे पण पाहिलं पाहिजे. जनतेचं भलं नाही होणार. आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आहे, तो एकसंघ राहावा या भूमिकेचा मी आहे. वेगळ्या विदर्भाच्या तुम्ही
विरुद्ध त्याच्यात होतो विरुद्ध आहात म्हणजे माझ्या एकट्याच्या म्हणण्याने का तो वेगळा होणार नाही. आणि वेगळा विदर्भ झाल्यानंतर काही पूर्ण आता शेतकरी त्याचा आर्थिक कणा मजबूत होईल अशी काही परिस्थिती नाही. पण त्याच्यामुळे ते चेंजेस करायचे असतील. वसंतराव नाईक साहेबांना वाटलं असेल, मनोहर आपल्या सुधाकर नाईक साहेबांना वाटलं असेल, बरोबर, देवेंद्रजींनाही वाटतं. पण ऍटलिस्ट त्याचे फायदे तोटे काय हे किती लोकांना माहित आहे. वेगळा विदर्भ झाला पाहिजे तर विलास मुत्तेमवारांची किती वर्षाची मागणी आहे. हो, पण वेगळा विदर्भ झाला पाहिजे तर फायदा कोणाचा ते तरी सांगा ना. तुम्ही अग्रीमेंटवर लिहून द्या की वेगळा विदर्भ झाला म्हणजे इथल्या शेतकऱ्याचा आर्थिक स्तर, त्याचं जीवनमान उंचावेल. आज तो बैलबंडीमध्ये आहे, आज त्याच्याकडे ऐपत नाही जोडी वागवायची सुद्धा. आज पोळ्याची काय परिस्थिती होती, जिथं 200-200 बैल जोड्या दिसायच्या तिथं 30-30 बैल जोड्या. खटल्यावाल्यांनी बैल विकले, आता ट्रॅक्टर घेतलेले आहेत. बरोबर. तुम्ही शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्याकरता अरे त्याच्या सोयाबीनवर प्रक्रिया होणारे प्रोडक्ट तरी आणा. वेगळा विदर्भाला ज्याला वाटते ते वेगळा विदर्भ झाला पाहिजे. कॉटनवर एखादा हब तयार करा, कॉटन हब, टेक्सटाईल, ते काहीच नाही होती. ते काय वेगळा विदर्भ करून काही नेत्यांचं भलं होईल पण जनतेचं भलं नाही होणार. नक्कीच तुम्ही जे म्हणता ते तसं इम्प्लिमेंट करून यंग जनरेशनला काय वाटतं याकडे आमची टीम लक्ष देईलच. सोबतच दादा एक प्रश्न असा आहे की राम गणेश गडकरी यांच्या राज संन्यास पुस्तक नुकतंच पुस्तक म्हणजे त्याच्यावर आपण टीका केली. टीका नाही, बाद झालं म्हणजे टीका करून आपण ते बादच करून टाकलं. या मागचं काय म्हणजे त्या पुस्तकात एखादं असं उदाहरण आम्हाला सांगा की नेमकं काय होतं त्या पुस्तकात जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की हे पुस्तकच आपल्याला जनतेसाठी पाहिजेच नाही. 110 वर्षापूर्वी साधारणपणे 100 वर्षापूर्वी हे लेखक झाले. अच्छा. यांना गोविंदाग्रज असं टोपण नाव पुस्तकच आहे आपल्याकडे. पुस्तकच आणलंय मी. आणि त्यांचं मूळ नाव राम गणेश गडकरी. छावा चित्रपट आला, CKP. हा, छावा चित्रपट आल्यानंतर लोकांनी ते बघितलं की औरंगजेबाने संभाजी महाराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, नख काढले, अंगावर मीठ चोळलं. बरोबर. आणि एकदम कवी कलशाने शंभूराजांना ठार करून मारलं. 3 फेब्रुवारी 1689 ते 11 मार्च 1689 40 दिवस बरोबर संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झाले. हा देह छल होता जो औरंगजेबाने केला. शब्द छल नावाचा एक प्रकार आहे. अच्छा. जो यांनी 100 वर्ष केला संभाजी महाराजांबाबतीत. त्याचं नाव राम गणेश गडकरी. आता आम्ही अनेक शब्द छल म्हणजे कसा, ज्या राजाच्या काळात म्हणजे ज्या काळात अनेक पत्नी करण्याचा बहुपत्नीत्वाचा अधिकार होता. शिवरायांचे 8 विवाह आहेत. बरोबर. राजारामांचे 2 विवाह, छत्रपती शहाजीराजांचे 2 विवाह, व्यंकोजीराजांचे विवाह. बरोबर. यामध्ये संभाजीराजांची एकच म्हणजे त्या पूर्ण चरित्रामध्ये एक येसूबाई सापडली. मात्र गडकऱ्यांनी तुळसा टाकली. तुळशी आणि संभाजी महाराजांच्या प्रेमकथेचं वर्णन असणारी कादंबरी म्हणजे राजसन्यास. अच्छा. म्हणजे जे अस्तित्वातच नव्हती तिच्यावर काल्पनिक पात्र तयार केलं यांनी. तुम्ही छावामध्ये बघितलं का, हत्तीच्या पायी तुडून मारलं एकाला शंभूराजांनी. बरोबर. तो कोण आहे? तो बाळाजी आवजी चिटणीस आणि अण्णाजी पंत आहे. हो. बाळाजी आवजी चिटणीसाचा खापर पंजोबा मल्हार रामराव चिटणीसनी चिटणीस बखर लिहिली होती. त्या चिटणीस बखरीमध्ये असं लिहिलं होतं, कोणे एके दिवशी हळदी कुंकवाचे प्रसंगी अण्णाजी दत्तोची रूपवान कन्या गोदावरी हीच संभाजीने बळजबरी उचलून नेऊन ती स्त्री बलात्कारे भोगिली. पण इथं त्यानं लिहिताना कोण्या दिवशी, किती वाजता, कोण्या ठिकाणी, कोण्या किल्ल्यावर, कधी याचं कुठलंही प्रमाण दिलं नाही. त्या आधारावर यांनी हे काढलं एका रेफरन्सवर. त्याच्यामध्ये गोदावरी होती, यांनी तुळसा घातली. याच्यात संभाजी महाराजांची एंट्री रंगमंचावर डायरेक्ट तुळशीच्या गळ्यात हात घालूनच दारू पिऊन येत आहेत. आता ज्यावेळेस छावा पाहिल्यानंतर पोरांना वाटलं की आपण संभाजी महाराजांचं काही चरित्र वाचावं, त्यावेळेस मलाच वाटलं की आपण शंभूराजांचं ऍटलिस्ट अस्सल चरित्र खंड काही आहे का, चरित्र साधन समिती काही आहे का. तर चर्चगेटच्या समोर शासकीय प्रिंटिंग प्रेस आहे आणि त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मी विचारलं की संभाजी महाराजांवर काही उपलब्ध आहे का. तर त्यांनी सांगितलं का म्हणजे हे बघा इथं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याच्यामध्ये ही 8 नाटकं आहेत. ही 8 नाटकं यामधलं 5 नंबरचं नाटक आहे राजसन्यास. आणि राम गणेश गडकरींचा पुतळा तुम्हाला आठवत असेल, पुण्याच्या डेक्कन मध्ये राम गणेश गडकरी उद्यान आहे, संभाजी उद्यान, आणि राम गणेश गडकरीचा पुतळा होता. तो काही पोरांनी तोडला काही वर्षांपूर्वी. बरोबर. त्याचं कारण असं होतं की राजसन्यास मधलं मी जास्त नाही घेत तुमचा वेळ, पण
एक डायलॉग तुम्हाला दाखवतो. संभाजी महाराज तुळशीला म्हणतात, ते तुळशी आणि संभाजी महाराज. बरोबर. दिलवर गालावर सांडलेली गुलाबी शराब पाजून या जीवाला धुंद करा, म्हणजे मातीच्या मुलांनी घडलेल्या लग्नाच्या दुबळ्या बेड्या ती तुफान ताकदीने तडातड तोडून उठेल आणि तिचे चुंबन घेऊ लागतो आणि पडदा पडतो. हा नाटकाचा एक पार्ट आहे. किंवा याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या तोंडी एक साबाजी नावाचा सेवक त्यांना सोडायला आला होता तिथे. साबाजी म्हणून एक पात्र आहे याच्यामध्ये, आणि त्यात तो लिहितो, नाही साबाजी ही माझी खिताबत नाही, संभाजी हा म्हणजे केवळ रणडीबाज छाकटा. असे डायलॉग संभाजी म्हणतायत, संभाजी महाराज कुठं, रंगमंचावर. आणि ह्या डायलॉगाचं हे नाटक आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ विकते आहे छावानंतर. आम्ही हे घेतलं, हे तर झालं भयानक आहे. म्हणजे याच्यात तुम्ही वाचा की दारूबाजाचे तोंड पुसण्याचा, वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंडाला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्ता रुमाल केला. व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोरी बनवली तो हा संभाजी. साबाजी, संभाजी म्हणजे केवळ रणडीबाज छाकटा. अशा प्रकारे हे जर साहित्य विक्रीला उपलब्ध असेल, आणि मी जर स्वतःला शंभू प्रेमी म्हणतो, मी हे शासनाच्या लक्षात आणून दिलं. अनेक वर्ष आंदोलनं पण झाली, आणि पंकज भोयर जे आता राज्यमंत्री आहेत, मग मी माझ्याकडं काय हत्यार काय, माझ्याकडं विधिमंडळाच्या कामकाजाचं हत्यार आहे. याचं गांभीर्य लक्षात घेतलं, ते मी मांडलं की राम गणेश गडकरी नावाच्या एका व्यक्तीने, ते आता सीकेपी आहेत की उच्चवर्णीय आहेत की कोण आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही. गडकरीच्या ऐवजी अजूनही कोणी, तुम्ही भोपळेंनी लिहिलं असतं किंवा आणखी कोणी लिहिलं असतं तर तुम्ही बदमाशच आहे मग लिहिणारे असे. बरोबर. ज्या संभाजी महाराजांचा छळ औरंगजेबाने केल्यामुळं तुम्ही हिंदू मुस्लिम वाद पेटायला लागले, पण याने तर शब्दछळ या नालायकांनी 100 वर्ष केलंय ना. बरोबर. आणि कोणाचं लक्ष पण नाही, आणि लक्ष असलं तर चुकीचा इतिहास. काल त्या एका लोकसत्ताच्या पेपरमध्ये स्वतः गिरीश कुबेर लिहितात की राजसन्यासच्या राजकीय दबावापोटी, अरे राजकीय दबाव, प्रल्हाद केशवत्रेंची जरी त्याला प्रस्तावना असेल, अर्धच नाटक लिहिलं गेलं, तुम्ही खोटारडेपणाने त्याच्यात लिहिताय की याचे प्रयोग झाले नाहीत. याचे शेकडो प्रयोग झालेत महाराष्ट्रात, शेकडो प्रयोग झाले. हे अर्ध नाटकाचा इतिहास पोर्ट्रे करण्यात आला जाणीवपूर्वक. संभाजी महाराजांच्या जीवनात तुळसा नव्हतीच, हे राम गणेश गडकऱ्यांनी पात्र घुसाळलं. एकच होती, त्याला श्री सखी म्हणा, येसुबाई, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई, आणि त्या महाराष्ट्राचा कुलएख्तियार होत्या, म्हणजे त्यांचा राज शिक्का होता, शिक्का. बरोबर बरोबर. तुळसा घातली, गोदावरी होती, कमळा होती, हंसा, दुर्गा, इतक्या स्त्रिया घातल्या शंभूराजांच्या जीवन चरित्रामध्ये. अहो त्याच्यापेक्षा काय, संभाजी बिडी होती की महाराष्ट्रात, ज्या संभाजी महाराजांनी व्यसन नाही केलं. त्यांच्या बुधभूषण ग्रंथ आहे, संभाजी महाराजांचे 4 ग्रंथ आहेत. बुधभूषण, नखशिखान, भेद नायिका, 7 सतत. त्यातल्या बुधभूषण ग्रंथात व्यसना धिनाना सर्वानुभूपती परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हाताच्या व्यसनोदया. बुद्धिवान माणसांनी परस्त्रीचं व्यसन करू नये, असुरक्षित प्रवास करू नये, दारू पिऊ नये, जुगार खेळू नये, मादक द्रव्याचं सेवन करू नये. हे जर संभाजी महाराज लिहितात तर ते दारुडे दाखवले, ते रणडीबाज दाखवले. काय पद्धत आहे. आणि हे लक्षात आणलं, सभागृहात मांडलं. मग पंकज भोयर यांनी आश्वस्त केलं की आम्ही या पुस्तकावर बंदी आणणार. नुसतं हे पुस्तक नाही, अशा प्रकारचं विकृत साहित्य युट्यूबच्या चॅनलवर असलेले त्यांचे, आता आहे ना थोराताची कमळा आहे ना, युट्यूबला पिक्चर आहे, संभाजी महाराज डायरेक्ट त्या थोराताची कमळा उचलून येतात बोल्यावरून. असं कधी झालंय? चुकीचं आहे. त्याच्यामुळे यांना स्मरणपत्र दिलं गेलं पहिलं, दुसरं, आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाला पाठवलं. मग यांनी एकत्र मिटिंग घेतली आणि सदानंद मोरे सर त्याचे अध्यक्ष आहेत. आणि आता हे कायम हद्दपार झालं. शंभू चरित्राला थोडाफार काय न्याय देता आला याचा मला सगळ्या यंग जनरेशन कडून याचं अभिनंदनच करायला पाहिजे की चुकीचा इतिहास कोणत्याही जनरेशन पुढे नेणं चुकीचं आहे. कारण की एका जनरेशन दुसऱ्या जनरेशन स्वतःच दारू पिणारा होता. बरोबर. आणि दारू पेत ते दारूच्या नशेत त्यांनी शंभूराजांना दारूला दाखवलं. आता काय, माझ्या काही सीकेबी बांधवांना त्याबद्दल अप्रूप वाटलं. ठाण्यामध्ये माझ्या विरुद्ध याला पण विरोध करणारे लोक होते ना. राम गणेश गडकरी हे सीकेपी आहेत हे मला नंतर कळलं आंदोलन झाल्यावर. म्हणजे सीकेपी म्हणजे चंद्रसेनी कायस्थ प्रभू. अच्छा. हा, अहो संभाजी महाराजांवर गडकरी लिहिलं ते सीकेपी आहेत हे तुम्ही आंदोलन केल्यावर मला कळतंय. मला ते सीकेपी माहित आहेत की ज्यांनी 20 वर्ष संभाजी महाराजांची समाधी शोधली एका व्यक्तीने, ज्यांचं नाव वासी बेंद्रे, ते सीकेपी होते. अच्छा. आम्हाला अभिमान आहे त्यांनी शंभूराजांची समाधी शोधली. त्याच्यानंतर प्रबोधनकार ठाकरे सीकेपी होते, बाळासाहेब ठाकरे सीकेपी होते. त्यांनी प्रबोधनकारांनी तर शंभू चरित्रावर पुस्तक लिहिलंय, म्हणजे संभाजी महाराजांवर लेख लिहिलाय. बरोबर. हे वंदनीयच आहेत आम्हाला. पण राम गणेश गडकरी कुठल्या नालीतला किडा, आणि तो महाराजांवर असं लिहितो होता, त्याच्यावर बंदी आली असेल, ते गहाळ झालं असेल तर शासनाचे आभार मानतो. महायुतीच्या सरकारने निदान
शंभूराजांच्या चरित्राचा आदर केला आणि राम गणेश गडकऱ्याचं राजसन्यास हे कायमचं हद्दपार करण्यात मला यश भेटलं. हे अर्थातच माझ्या एकट्याचं यश नाही, हे तमाम शंभूप्रेमींचं यश. त्याबद्दल यंग जनरेशन म्हणून आम्ही अभिनंदन करतो दादा, कारण की हा जो चुकीचा इतिहास आहे हा एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन पर्यंत गेलाच नाही पाहिजे. परंतु तुम्ही सांगताय की हा 100 वर्ष चालला आणि ती 100 वर्षाची प्रथा तुम्ही मोडून काढली. औरंगजेब जितका क्रूर तितका राम गणेश गडकरी क्रूर. अच्छा, मी तुमची स्पष्ट जबाबदारीने सांगतो की फक्त औरंगजेब तुम्हाला फोकसमध्ये दिसतोय, बरोबर. तो क्रूरच होता. त्यांनी त्याच्या भावाला दारा शुकोला मारलं, शहाजहानला विष देऊन मारलं, तो बदमाशच होता. बरोबर. पण राम गणेश गडकरी संभाजी महाराज असली तर तो पण तितकाच बदमाश आहे. बरोबर. फक्त त्यांनी देह छल केला, यांनी शब्द छल केला आणि हा 100 वर्षापासून करतोय. आतापर्यंत आता बंद झालं असेल, अजून अधिकृत पत्र आलं नाही, पण तो 100 वर्षापासून करतो. आणि जे समर्थन करत असतील ना त्यांनी सांगावं संभाजी महाराज रंडीबाज छाकटे होते का, त्या प्रूव्ह करून. तुमची जीभ कशी हसळली नाही पाहिजे नालायकांनो. त्या संभाजी महाराजांना तुम्ही रंडीबाज म्हणता, तुम्हाला तर तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घातले पाहिजे. बरोबर. जे याचं समर्थन करतील, मी सांगतो ते सुद्धा शंभूद्रोही आहेत, त्यांना सुद्धा वटणीवर आणतायत. प्रश्नच नाही, कारण की स्वराज्याचे दुसरे स्वराज्य रक्षक आपल्याला म्हणता येईल अशा शंभूराजांना. काफी खान नावाच्या इतिहासकारांनी त्यांचं वर्णन करताना शिवाजीपेक्षा अधिक दसपट तापदायक राजा संभाजी महाराजांचं वर्णन केलं होतं. काफी खान, ॲबे कैरे जी विदेशी लोक होती त्यांनी. बरोबर. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये फरकच आहे. बरोबर. शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते, त्यांचे वडील सरदार होते. शहाजी महाराज आपल्या संभाजी महाराज राजपुत्र आहेत. शिवाजी महाराजांना आई वडिलांचं प्रेम भेटलं, बरोबर. यांना दोघांचंही प्रेम भेटलं नाही. बरोबर. शिवाजी महाराजांना 2-4-5 भाषांचं ज्ञान होतं, शंभूराजे 17 भाषांचं ज्ञान. शिवाजी महाराजांना साहित्य निर्माण करायला वेळ भेटला नाही, शंभूराजांनी 4 ग्रंथ लिहिले. बरोबर. आणि शिवाजी महाराजांनी काही लढाई तह केला, 2 पावलं मागे आली. यांनी 140 विजयी लढाया केल्या, मागच नाही आले. तडजोड कुठेच केली नाही. आक्रमक दृष्टी आणि आक्रमक. आणि मग ती शेवटी काय झालं, त्यांच्या आक्रमकतेमुळं शेवट जो आहे तो सरदेसाईच्या वाड्यावरचा, त्यांनी थोडस 2 पावलं माघार घेतली असती तर कदाचित ते सुखरूप. पण त्यांच्या महाराजांची जशी आग्र्याहून सुटका झाली, ते उग्र प्रकृती संभाजी महाराज असे एकदम थेट मिळणारे, त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी आप्त सोके यांनी त्यांचा घात केला. त्यात शिर्के नाही, शिर्के दाखवलेत बदनाम, ते दुसरेच आहेत. ते जरा आपण इतिहासात कधीतरी केवळ इतिहासाचा भाग घेऊ तेव्हा आपण डिस्कस करू. आता जरा थोडस एक माइल्ड प्रोग्राम कडे येऊ. तो म्हणजे जरा तुम्ही जे प्रत्येक वेळेस संत महात्म्यांचं नाव घेता, जे कोट्स म्हणे तुम्ही सांगता, तर या सगळ्या संत महात्म्यांचा पगडा आपल्यावरती आहेच, परंतु या सगळ्यांमध्ये तुमचा आवडता फेवरेट संत कोण आहे? तुकाराम. संत तुकाराम महाराज. अच्छा. विद्रोही तुकाराम जेव्हा वाचला मी, तुकारामाला तुकोबा म्हणतात. तुकोबा. आणि तुकाराम हा संत असा आहे की तो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे जातीत उत्तर भेटतो. नामदेवाची परंपरा तुकोबा चालवतात आणि ते एक विठ्ठलाचे प्रचारक. म्हणजे हा समजा विठ्ठल, याला कोणी ओळखत नाही, पण त्याची पब्लिसिटी इतकी केली की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ते अफलातून होते तुकोबा. ते म्हणजे आता एखादा शेतीवर अभंग आहे, शेत आले सुखी सांभाळावे चारी कोण, कंस भरले तर चारी कोणामध्ये उभे राहा, दक्ष राहा, आकटी पेटू नका. आणि मावळ्यांचं प्रबोधन केलं, मावळे लढायला तयार झाले. तर तुकोबाचं साहित्य हे मला खूप आवडतं. आणि तुकोबाचं प्रत्येक अलीकडच्या काळात काय साबण, आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली तेव्हा साबण आला ना. पहिले साबण जे आलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, वास्को द गामाचं आगमन, मसाला त्यावेळेस आला. मसाला साबणाचा उल्लेख तुकोबाच्या गाथेत आहे. नाही निर्मळ मनन काय करेल साबण, 400 वर्षापूर्वी. नागराज मंजुळेचं सैराट त्यातून निघालाय. पांगुळ झालो देवा नाही, हातना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय. तो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्याकडे. अणुरेणू हा आईन्स्टाईननी शोधलाय. अणुरेणू जो आहे त्याचा शोध आईन्स्टाईनने लावलाय. हा आत्ता लावलाय 100 वर्षापूर्वी. पण अणुरेणू या थोकळा तुका आकाश आहे एवढा, तर अणुरेणू शब्द आहे ना. कुठलाही तुम्ही घ्या, कुठलाही, म्हणजे शेत शब्द तिथे आहे, हत्यार शब्द आहे. संत साहित्यामध्ये तुकोबांची प्रचंड पकड आहे. म्हणून मला सर्वच संत आवडतात. सावता महाराज जवळचा असा वाटणारा म्हणजे तुकोबा. म्हणजे जेव्हा डिप्रेशन मध्ये जातो आपण, अनेक लोक दारूच्या सानिध्यात जातात, पण मी तुकोबाच्या सानिध्यात असतो. ते सांगतात चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया दिशते आघात अमृत ते हित होतात शीतळ अग्निज्वाळा. सोपं लिहितात.
म्हणून तुकाराम अच्छा. महाराजांच्या मृत्यूला तुकाराम बीज म्हणतात. तुकाराम बीज, बरोबर. आलं का? तुकाराम महाराज संजीवन समाधी नाही, ते तुकाराम महाराज निर्वाण दिवस, तुकाराम बीज. तुकाराम कारण बीज, ते गेले पण त्यांनी विचाराचं बीज बीज सोडून ठेवलं. त्याला रोपट्याला फुलं आली, बरोबर, म्हणजे काय फळं आली. फळ आले. म्हणून मला तुकोबा अधिक प्रिय आहे. तुम्ही कुठलाही सोल्युशन विचारा, तुकोबा उत्तरच आहे. यंग जनरेशन ते अशक्य ते शक्य करती सायस, कुठलंही अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते असाध्य साध्य आहे. साध्य जे इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल होऊ शकतं. बरोबर. कारण बिकॉज अभ्यास स्टडी स्टडी तुका म्हणे. तुका म्हणे. तुकाराम महाराज अगदी अगदी तुम्हाला सांगतो की तुकोबा सारखा संत साहित्याचा म्हणजे तुम्हाला शिरता येईल असा परिपाकच नाही. परिपाक. तुका झाला से कळस ते उगाच म्हणत. बरोबर. चालेल दादा, आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला थांबता आलं पाहिजे, तसंच आपण आपल्या शेवटच्या एक एंड पॉइंटला आलेलो आहोत. म्हणजे तुमच्यासोबत चर्चा करून आम्हाला फारच छान वाटलं की कुठेच थांबा न घेता तुमच्या शैलीत जे प्रश्न विचारले त्याचे प्रश्न ते उत्तर तुम्ही एकदम तुरंत आणि आपण म्हणू बेधडक पद्धतीने दिले. जाता जाता आणि आपल्याला थांबायला हवंच, परंतु 3 प्रश्न अशी आहेत. पहिला प्रश्न म्हणजे दादा, ज्या ऑफिसमध्ये तुम्ही बसता त्या ऑफिसमध्ये विठ्ठल रुक्मिणी सोबत तुम्ही मागे अजितदादा पवार, मित्रताई पवार आणि अभंग पण आहे खाली, अभंग पण आहे, बापा आणि आई. आई माझी विठू रखुमाई. या मागची प्रेरणा काय आहे दादा? त्या दोघांच्यामुळं, त्यांच्या आशीर्वादामुळं राजकीय माझा जन्म झालेला आहे. अजितदादांनी राजकीय ओळख दिली. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या पोटी माझा जन्म झालाच, ते माझे पालकच आहेत. बरोबर. पण त्यानंतर राजकीय पालकत्व पण असतं, राजकीय गॉडफादर पण असतो. पण या दोघांकडे पाहून मी दादा माझ्याकडे आले होते त्या दिवशी मी भरून पावलो. म्हणजे तुम्हाला भरून म्हणजे असं वाटलं भरून पावलं म्हणजे मला असं वाटलं की सगळ्या आपल्या इच्छा आता पूर्ण झाल्या. बरोबर. म्हणजे ज्या प्रभागात तुम्ही बसला तिथे इथल्या प्रभागातला नगरसेवक 4 वर्ष आला नाही, तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री जेवण करून गेले. आणि समोर माझ्या वडिलांचा फोटो आहे घरात. आणि मला आठवतं की वीज मंत्री असताना म्हणजे माफी झाली होती, ऊर्जा राज्यमंत्री, वीज बिल माफी झाली होती. आणि त्यावेळेस आम्ही एका पेपरमध्ये फोटो पाहिला होता दादांचा, बाबांनी. आणि त्यानंतर ते दादा माझ्याकडे, बाबाचा फोटो, आता बाबा एक्सपायर झाले, डायनिंग हॉलला ते दादा जेवत होते. माझ्याकरता सर्वोच्च क्षण होता. त्याच्यामुळे आता राजकीय पालकत्वच त्यांच्याकडे माझं आहे. बरोबर. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीचं रूप ते माझ्याकरता आहे. म्हणून विठ्ठल रुक्मिणीच्या मागे त्यांचा अजितदादा आणि तो एक अभंगाचा चरण. आणि ते आहे ना, आपलं प्रत्येकाचं एक आयडॉल असतो. बरोबर. अजितदादा जे दादाच्या सानिध्यात असतील, विरोधी पक्षातले सत्ताधारी, त्यांना अजितदादा काय हे माहित आहे. आणि अजितदादाच या महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा आहे. नक्कीच. जे आम्हा सर्वांना, जनतेला आणि तुम्हाला सुद्धा वाटतं की अजितदादा कुठेतरी एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनाव, याबद्दल 2029 दूर नाहीये. अच्छा, कुठेतरी नाही, आता 2029 दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्याकरता पण ते नुसतं बोलून होत नाही, प्रयत्न ग्रास रूटला काम कुठे आहे. आता ग्रास ग्राउंडला जावं लागेल. आपले जास्तीत जास्त आमदार, लोकशाहीमध्ये ज्या पक्षाचा जास्त मॅजिक फिगर मुख्यमंत्री म्हणतो, काम करतात ना. आज सकाळी 6 पासून आम्ही तरी दिवस आमचा लेट सुरू होतो, 7, 7:30, 8ला सुरू होतो. दादा 5:30ला जागी असतात. बरोबर. लेट नाईट पर्यंत फील्डवर 5 वाजता जाणारा एकमेव नेता आहे महाराष्ट्रात. फील्डवर स्वच्छ राहणीमान असलेला एकमेव नेता. नख काढलेली असतात, काय चॉकलेटचं रॅपर जरी पडलेलं असलं तर उपमुख्यमंत्री असताना खिशात टाकतात. बरं. घरात डाग, मच्छर किंवा काय जाळं लागलेलं असेल कोणाच्या, जातात. गरीबातल्या गरीबाच्या घरी पण जातात, श्रीमंतातल्या श्रीमंत लोकांकडे पण जातात. पण कधीही म्हणत नाहीत की भाजीमध्ये काही तिखट जास्त झालंय, काही नाही. मस्त जेवतात, अन्नदाता सुखी भव म्हणतात त्या घरच्या मालकाला, आणि सहज निघून जातात. तो फरिश्ता आता है जाता है और फिर से हजारों दुआ देने के लिए फिर से वापस आता है. अशा पद्धतीचं दादाचं काम आहे. दादाकडून शिकण्यासारखं आहे. दादा एक चालतं बोलतं विद्यापीठ आहेत माझ्याकरता. आणि अशाच लोकांना ते निर्व्यसनी आहेत. बरोबर. जे स्पष्ट आहे ते बोलतात, जे पोटात तेच पोटात. सरळ स्वभाव. काम होत असेल तर होते, नाही होत असेल तर होत नाही. चांगला असेल तर चांगला आहे, बदमाश असेल तर बदमाशच आहे. बरोबर. हे म्हणण्याची सगळं अनुभवलंय महाराष्ट्रात. काम करण्याचं असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का नसावा? 29 दूर नाही. काम करावं लागेल. करेक्ट. आणि शेवटचं दादा एक असं, जसं नेतागिरी या मालिकेत तुम्ही पहिले आमदार आलात प्राईम संवाद मध्ये, तर पुढे मार्गक्रमण करत असताना प्राईम संवाद साठी आपल्या काय प्रतिक्रिया असतील, आणि पुढचे 2 आमदार
तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही यांचं घेऊ शकता किंवा ते जनतेसाठी प्रेरक ठरू शकतील, त्यांचे विचार आचार हे जनतेसाठी असू शकतात? प्राईम संवादला हा नेतागिरी जो तुम्ही सेगमेंट सुरू केलेला आहे हा निश्चितच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना असं वाटेल की आपण राजकारणात सक्रिय झालं पाहिजे, त्याकरता निश्चितच उपयोगी असेल, विशेषतः त्या अँगलनी म्हणजे पॉलिटिकल अँगलनी. कारण राजकारण हे आपलं क्षेत्र आहे. राजकारण हा प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर तुम्हाला कुठल्याही भागात राजकीय नेत्यांची साथ लागतेच. त्यामुळे तुमच्या या नेतागिरीच्या सेगमेंटमध्ये आणखी काही लोक आहेत की ज्यांनी स्वकष्टाने ते तिथपर्यंत आलेत, ज्यांचं काही अस्तित्व नव्हतं राजकारणामध्ये. आता सिंदखेड विधानसभा मतदारसंघात मनोज कायंदे आमदार आहेत. मनोज कायंदेंना तुम्ही भेटा, ते तुम्हाला सांगतील की त्यांची पार्श्वभूमी काय, ते कसे तिथपर्यंत आले. किंवा पारनेरमध्ये आता काशीनाथ दाते सर आहेत किंवा भास्कर भगरे आहेत, आता ते अर्थातच पवार साहेबांच्या पक्षाचे खासदार आहेत, ती आहेत लोक. किंवा ज्या म्हणजे अशा काही लोकांची यादी आहे, म्हणजे ही माझ्या पक्षातली सांगतोय अर्थातच, पण शिवसेनेत पण असे काही लोक आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक अशी आहेत की जे शून्यातून तिथपर्यंत आलेत. त्याच्यामुळे अशा लोकांना पण तुम्ही तुमच्या चॅनलला बोलवा आणि या प्राईम संवाद मधून महाराष्ट्रातला प्रत्येक घटक, आता तुम्ही ओपनिंगच माझ्यापासून केलेली असल्यामुळं तुम्हाला आता तो क्रम चढताच ठेवावा लागेल. तो बरोबर, याच्यापेक्षा पुढचा, याच्यापेक्षा पुढचा असा. म्हणून मी म्हटलं की जसं तुम्ही कष्टातून समोर आलेले नेते आहात, तसंच मी तुम्हाला म्हटलं की तुमचा पक्ष असू द्या, बाकी अपोजिंग पार्टीज असू द्या, त्या पार्टीज मध्ये असे कष्टातून समोर आलेले नेते, जेणेकरून जनतेला त्याचा टच भेटतो, आहेत, प्रेरणा भेटते. आहेत. स्वतः अजितदादा कष्टातून पुढे आलेले नेते आहेत, स्वतः देवेंद्रजी आहेत, स्वतः शिंदे साहेबांनी तर रिक्षापासून आपली सुरुवात केलेली आहे. अनेक लोक आहेत, अनेकांची नावं घेता येतील. म्हणजे भीमराव केराम आहेत आपल्या इथं, काशीनाथ दाते सरांचा मी आता उल्लेख केला, स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब आहेत तिकडे, हे आमचे मनोज कायंदे आहेत. अलीकडे आपल्या याच्यामध्ये सईताई डहाके, आता प्रकाशदादा होते आमदार, पण त्यांच्या पत्नी पण आता आमदार झाल्या. गजानन लवटे आहेत, दर्यापूर विधानसभा पहिल्यांदा लढलेत ते. दर्यापूर लवटे, गजानन लवटे, ते उबाटा गटाचे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या बळवंतराव वानखडे खासदार झाले, आता याचे खासदार आहेत. आणि आपल्या या अकोला जिल्ह्यात सुद्धा अनेक आहेत लोक जे शून्यातून पुढे जात आहेत. नक्कीच दादा, आम्ही म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आमचा एकच मानस असतो की कष्टातून समोर आलेले नेते समाज कसा सुधारवू शकतात. म्हणजे नेते हे एक प्रकारे समाज सुधारकच असतात आणि तुमच्यात तो समाज सुधारण्याचा एक काय म्हणतात ना, आपल्याला संत आम्हाला दिसतो. म्हणून आम्ही पहिल्याच क्षणी डिसाईड केले की आम्हाला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. आपण एवढा भरपूर काळ आम्हाला दिला, आमच्याशी चर्चा केल्या दादा. सगळं स्किप केलं मी तुम्ही येणार म्हणून. नाही, प्राईम संवादाचे म्हणून लोकांच्या भेटीगाठी पण संध्याकाळच्या ठेवल्या. बरोबर. लोक म्हणजे आम्हाला राजकारणा पलीकडील अमोल दादा जाणून घ्यायचे होते, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्ही दिलखुलास आमच्यासोबत गप्पा केल्या, तुमचे पर्सनल अनुभव शेअर केले. शिव व्याख्याते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, नॅशनल काँग्रेस पार्टी या राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांचे प्रवक्ते, विधान परिषदेचे आमदार आणि अजित पवार यांचे विदर्भातील निकटवर्तीय म्हणून आपण आपला कार्यकाळ आमच्यासमोर उलगडला. त्याबद्दल मी प्राईम संवादतर्फे आपले आभार मानतो दादा. आणि नक्कीच समाजात सुधारणा दिसेल असं मी एक आश्वासक शब्द तर देऊ शकत नाही, परंतु मी माझ्या आचरणात आणून समाज कसा सुधरेल याकडे नक्कीच लक्ष देईन. धन्यवाद. थँक्यू सो मच.